शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची। घेऊन मशाल अविरत सेवेची, घेऊन मशाल अविरत सेवेची। सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय। ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची। शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची। घेऊन मशाल अविरत सेवेची, घेऊन मशाल अविरत सेवेची। सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय। ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, महाराष्ट्राची। पुंगशे जाणीव ट्रस्ट विरार। आज मी कोरेगाव येथे एकूण 7 व्याख्यानं द्यायला आलो आहे। 12 ते 18 वयोगट आणि 18 ते 22 या वयोगटासाठी भयस्पर्श विचार संस्कार, प्रलोभन, व्यसन आणि करिअर असं एक 2 तासाचं व्याख्यान मी महाराष्ट्र पोलीस आणि कोरेगाव DYSP गणेश किंद्रे यांच्या मदतीने घ्यायला आलो आहे। गणेश किंद्रे पुढील काम करणार आहेत। आम्ही मुलींचे नाव, नंबर, पत्ता न घेता छेडछाडीच्या तक्रारी, त्यांच्या इतर समस्या या घेतो आणि पुढील 72 तासात कोरेगावचे पोलीस आणि निर्भया पथक ते समर्थपणे दूर करतं। तसं आज आलेल्या तक्रारी 2 दिवसांनी दूर होणार आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे। उद्या पण आमची व्याख्यान आहेत आणि अशा रीतीने आमचं काम चालतं। आत्तापर्यंत 705 व्याख्यानं अख्ख्या महाराष्ट्रात 14 जिल्ह्यात चालली। पुढे हा प्रवास चालू राहणार आहे। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यामध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू आहे। या पथदर्शी प्रकल्पामध्ये निर्भया पथकाच्या मार्फत आणि पोलीस काका, पोलीस दिदी या पोलीस स्टेशनच्या अंमलदारांमार्फत आपण विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचं समुपदेशन करत असतो। यासाठीच आपण जाणीव ट्रस्टचे समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांचं आज कोरेगाव, रहमतपूर येथे व्याख्यानं आयोजित केली होती। ही व्याख्यानं विद्यार्थिनींसाठी होती, त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा होती। उद्या आपली ही व्याख्यानं खटाव, पुसेगाव आणि वाठार स्टेशन या ठिकाणी होणार आहेत। या व्याख्यानांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत, पालकांपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं हा आमचा उद्देश आहे। या उद्देशासाठी कोरेगाव उपविभागाचे निर्भया पथक च्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत। सरस्वती विद्यालयामध्ये सकाळच्या सत्रात विद्यालयातील 9वी 10वीच्या विद्यार्थिनींना मान्य DYSP किंद्रे साहेब यांच्या सहयोगातून श्री पोंक्षे सर यांनी अतिशय सुंदर असं निर्भया पथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थिनींना होणारे जे अन्याय आहेत किंवा विद्यार्थिनींच्या बाबतीत ज्या काही दुर्घटना घडत असतात त्या भीतीमुळे विद्यार्थिनी व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत। पण त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी इथून पुढं कुठल्याही प्रकारची अशी घटना घडली तर निश्चितच पालकांना सांगतील किंवा शाळेतील शिक्षकांना सांगतील आणि जागृत राहतील। त्याचप्रमाणे दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये पालकांच्यासाठी सुद्धा श्री पोंक्षे साहेब यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि DYSP साहेब यांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले आणि त्यामुळं
ऑनलाईन अभ्यासक्रमामुळं गेले 18 महिने विद्यार्थी आपले जे नेहमी मोबाईलच्या सान्निध्यात आहेत, त्यामुळं जे चांगल्या गोष्टी शिकलेले आहेत तसेच काही नको या गोष्टीसुद्धा शिकलेल्या आहेत. त्यातून या मुलांना बाहेर कसं काढता येईल, या मोबाईलच्या व्यसनापासून बाजूला कसं करता येईल याचं सुंदर मार्गदर्शन झालं आणि विद्यालयातील विद्यार्थी आणि पालक त्याचा निश्चितच फायदा करून घेतील. विद्यालयातर्फे आणि आमच्या जी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीतर्फे DYSP साहेब आणि पोंक्षे साहेब या दोघांनाही मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी कोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री नाळे सर हेही उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व निर्भया पथकाला धन्यवाद देतो आणि थांबतो. माझं नाव मगाशी अर्धवट सांगितलं ते मी पूर्ण सांगतो. माझं नाव मिलिंद गजानन नीला पोंक्षी. नावात काही बदल आहे? काय बदल? ऐकू येत नाही मला जोरात. आई नीला. मी आईचं नाव लावतो. किती लोक लावतात? मी काही पहिल्यापासून नाही लावायचो. 7 वर्ष झाली. जेव्हा मी संस्था सुरू केली आणि मुलींच्यासाठी आत्तापर्यंत 2.5 लाख मुलींपर्यंत मी पोचलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण सन्मानाच्या गोष्टी करतो, पण आपणच महिलेला सन्मान नाही दिला तर कोण देणार? आणि म्हणून मी आईला सन्मानासाठी ते नाव लावतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग कोण सांगतं आपल्याला आईचं नाव नाही लावलं पाहिजे? 10वीच्या सर्टिफिकेटवरती आईचं नाव लागतं, माहिती आहे ना? मग तरी आपण लावतो का? कधीतरी एकदा भर मीटिंगमध्ये लावून बघा, आईच्या डोळ्यात पाणी येते. अरे माझ्या मुलीनं माझं नाव घेतलं. वडिलांच्या नावाबरोबर आजपासून आईचं नाव लावायचं. ओके, नक्की. किती जण लावणार? धन्यवाद. व्याख्यानाला सुरुवात करतो. आधीच उशीर झाला. आज 4 व्याख्यान आहेत माझी. माझ्या संस्थेची थोडक्यात माहिती करून देतो. 700 व्याख्यान झाली सरांनी सांगितलं. 13 जिल्हे झाले सरांनी सांगितलं. 2.5 लाख मुलींपर्यंत पोचलो तुम्हाला मी सांगितलं. पण याच्यातून जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न मात्र सोडवले महाराष्ट्र पोलिसांनी. बरेच प्रश्न आहेत ते मी एक टप्प्याने सांगेन. पहिला आपण विचार बघूया. इथे मला असं सांगितलं झालं की 250 मुली आहेत. आता या 250 मुलींचे विचार एक आहेत का? जेव्हा मी त्या व्याख्यानाला उभा राहिलो त्या काही मुली बोलल्या असतील आईला टकल्या बोलणार किती वेळ बोलले बोला ना, काय साहजिक आहे. काही मुलींच्या मनात आलं असेल हा किती पकवणार. काही मुली बोलल्या असतील पोलिसांनी व्याख्यान ठेवलंय चांगलं असणार ऐकायला पाहिजे. काही मुली बोलल्या असतील आईला माझा मित्र खाली वाट बघतोय बिचारा, माय बॉयफ्रेंड, मी दिसली नाही तर त्याचा अभ्यास कसा होणार, असे विचार असतील. काही मुली म्हणतील आज आईने जेवायला काय केलं, ती हो म्हणते. म्हणजे सांगायचं आहे तू काय 200 मुली 200 विचार, बरोबर नाही? पण तुम्हाला गॅरंटी देतो जेव्हा हे व्याख्यान संपेल ना तेव्हा तुमचा एकच विचार असेल, एकच. आणि तो काय असेल तो आत्ता सांगत नाही, तुम्हाला शेवट एकच विचार घेऊन असतो मी तुमचा. विचार जे असतात ना मुळात काय असतं माहिती आहे का? विचार मन. आपण अभ्यास कसा करतो सांगा? तुम्ही आता 11वीपर्यंत अभ्यास केला, 12वीपर्यंत केला. अभ्यास कसा करता? तर मुली काय सांगतात, मुलं काय सांगतात, मुलगे पण आम्ही पुस्तक वाचतो, होमवर्क करतो. चूक आहे. आपण पंचेंद्रियाने अभ्यास करतो. 5 इंद्रिय माहिती आहेत का? 5 सेन्स कुठली आहे? हा म्हणजे माहिती आहे, मुली हुशार आहे. 5 इंद्रियाने मी सायकोलॉजिस्ट आहे, तुम्हाला ठामपणे सांगतो, जे आपण बघतो ते कोण घेतं, जे आपण ऐकतो ते कोण घेतं, जे बोलतो ते कोण घेतं, जे लिहितो ते कोण घेतं. म्हणजे 5 इंद्रिय अभ्यास करत असतात. आणि आपण म्हणतो आम्ही घोकमपट्टी करतो, आम्ही हे करतो ते करतो. बिलकुल नाही. तुम्ही चांगलं बघितलं का मी तो चांगलं घेतो, वाईट बघितलं तो वाईट घेतो. ते काही चूक नाही. म्हणजे जे तुम्ही बघता तेच ब्रेन घेतो. बरं, ब्रेनची कॅपॅसिटी अशी आहे ना की तो प्रत्येक गोष्ट लक्षात घेतो. प्रत्येक गोष्ट डिलीट तुम्हाला करायची. ती गोष्ट जी आहे ना ती डिलीट तुम्हाला करायची. जसं कॉम्प्युटरमध्ये हे असतो डिलीटचा 1, तसा तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवला पाहिजे. म्हणजे आता हे तुम्हाला कळलं, लक्षात ठेवा व्याख्यानभर.
5 इंद्रिय कसं आपल्याला बरबाद करतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे. हे आधी लक्षात ठेवा. बरबाद म्हणजे चुकीच्या मार्गाला नेतात. जसं चांगल्या मार्गाला नेतात तशी ती 5 इंद्रिय चुकीच्या मार्गाला नेतात. पण या 5 इंद्रियांबरोबर आपल्यामध्ये गुणदोष पण येतो, कॅरेक्टर इफेक्ट. आता कॅरेक्टर इफेक्ट काय काय असतो? कुणाला तरी खूप राग येत असतो, येतो ना. आता माझ्यामध्ये स्वतःमध्ये 3 आहे. किती? 3 कॅरेक्टर डिफेक्ट आहेत. ते मी इथे पोटात ठेवले म्हणून माझं पोट मोठं. हां, तसं प्रत्येक मुलीत आहे आणि असं जगात एक पण नाही ज्यांच्यामध्ये पण कॅरेक्टर डिफेक्ट आहे, त्यांच्यात एक माझ्यात पण आहे. असा माणूसच नाही दुनियामध्ये ज्याच्यामध्ये कॅरेक्टर डिफेक्ट नाही. ओके, तर तुमच्यात कुठचा आहे तो तुम्ही ओळखलाय का आधी? काही लोकांमध्ये म्हणतात मी आळशी आहे. आता आळस हा कॅरेक्टर डिफेक्ट आहे. 1-2 मिनिट. हां, तुमचं लक्ष बघा. काय असं बघा, लगेच लक्ष तिकडे गेलं. तसं काय मित्र चालायची आहे. आता तो पण तुम्हाला अभ्यास कसा करतात ते सांगतो. ओके, तुम्ही वर्गात बसता, लक्ष तुमचं कुठे पाहिजे? बोर्डाकडे. ओके, समोर बोर्ड असतो, डोळे फक्त बोर्डाकडे पाहिजे, कान टीचर काय सांगतात त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे मी कसा अभ्यास केला सांगतो पराडे विद्यालय. हा इम्पॉर्टंट नोट लिहिण्याची पाहिजे. जे काही शिक्षक सांगतायत आणि ते पुस्तकात नाही, ते पटकन वहीमध्ये लिहून घ्यायचं. घेतलं ते झालं. चौथा भाग, त्या दिवशी जे होईल ते क्लास संपल्याबरोबर टीचरना विचारलं पाहिजे. कळलं नाही तर नाही विचारलं सोडून दिलं. घरी गेलं की ताबडतोब आपली वही उघडायची, वाचायचं. वाचतो तोड घेतो ब्रेन. बरोबर आहे? इम्पॉर्टंट वाचतो तोड घेतो ब्रेन. ओके, या पद्धतीने जर का अभ्यास केला का चित्त एकाग्र ठेवून, पंख्याचा पण आवाज तुम्हाला ऐकून यायला पाहिजे. पंख्याचा पण आवाज तुम्हाला ऐकून यायला पाहिजे, तर ती मुलगी आयुष्यात पुढे जाईल. म्हणजे आपल्याकडे काय होतं, समोरच्या मुलीची वेणी केली, अरे कालच्या सिरियलमध्ये काय झालं यार, मी अर्धीच बघितली, झालं सत्यानाश, अरे काय करायचं. ती सिरियल 4 वर्ष चालते आणि ते दाखवतात. झालं तुमचं बसून बोलून. थँक्यू. ओके, तर गुणदोष आपल्यामध्ये 4 कॅरेक्टर डिफेक्ट आहेत. कुणात 3 आहेत, कुणात 2 आहेत. कॅरेक्टर डिफेक्ट म्हणजे काय? गुणदोष म्हणजे आळशीपणा, रागिष्ट स्वभाव, ओके, लस, हां, त्याच्यानंतर मोठेपणा. काही लोक असतात ना असे खर्च करणारे, म्हणजे मुलीला कोण हॉटेलला की मी का काय तो एकटा श्रीमंत आहे, मी नाही आहे, बरं की नाही, आहे की नाही? तो मोठेपणा पण आहे. तसे कॅरेक्टर डिफेक्ट आहे. बरं जातात का? 32 टाईपचे आहे ना कॅरेक्टर डिफेक्ट सायकोलॉजीमध्ये. 32 प्रकारचे कॅरेक्टर डिफेक्ट आहेत. हे जातात का? तर नाही जात. मरेपर्यंत जात नाही. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या बरोबरचे जातात. पण हे कॅरेक्टर डिफेक्ट आपल्याला मात्र बरबाद करतात. व्यसनाबरोबर कॅरेक्टर डिफेक्ट पण बरबाद करतो, लक्षात ठेवा. आणि आता तर तुमच्या हातामध्ये मोबाईल आला. मोबाईल चांगला आहे. बरेच लोक म्हणतात मोबाईल वाईट आहे. आजचा सर्वे जर का तुम्ही बघितला असेल, कालपासून ABP माझ्यावरती दाखवला. महाराष्ट्रातल्या एका संस्थेने तो सर्वे केला. 13% मुलं आणि मुली 13% पण आहे की संपूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेले. 26% मुलं आणि मुली अर्धे गेले, म्हणजे आता टप्प्यावरती आहे. 10% मुलांना कळत नाही. त्यांचा ऑफिशियल सर्वे घरी जाऊन बघा, ABP माझा सतत दाखवत आहे. मोबाईल वाईट नाही, पहिलंच मी सांगतो. पण मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ते अनुभवांच्या ह्याच्यावरती आहे. 700 व्याख्यानामध्ये फिरल्यानंतर मुलींनी आम्हाला सांगितलेले खरे अनुभव आज मी तुमच्यापुढे ठेवणार आहे. 8 अनुभव सांगणार. 8 अनुभवांमधून तुम्हाला जे शिकता येईल ते शिका. ओके, याच्या व्यतिरिक्त मी काय तुम्हाला लेक्चर देणार नाही आहे,
किंवा मी काही तुम्हाला ज्ञानप्रोत पाजणार नाहीये, खास काही वेगळं सांगणार नाहीये. पण नक्की काय होतं आणि आपण आहारी जातो मोबाईलच्या नाही, चुकीच्या मार्गाच्या, ते मी तुम्हाला याच्यातून सांगणार प्रकारातून. हल्ली जो मोबाईल आलाय त्या मोबाईलचं झालंय काय की त्याचा वापर कसा करायचा आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त सेल्फी माहिती आहे. त्या सेल्फीमधून घडलेली एक घटना करोना काळात 1 वर्षापूर्वी वसईची, जिला कॉलेजमध्ये 85% मार्क मिळतात, ती करोनामुळे घरी बसली. तशी तिच्या वर्गातली मुली पण बसली, मुलगी, बरं की नाही, अतिशय हुशार मुलगी, हाय प्रोफाईल. आणि करोनामध्ये करायचं काय, व्हॉट्सअप चालू केले, मुलांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली. मग एक मित्र भेटला वर्गातलाच, तो तिच्याशी पर्सनल नंबरवरती व्हॉट्सअप करायला लागला. बरं, ही मुलं विचारतात काय, जेवलीस का, आता काय राहणार आहे का, खरं की नाही सांगा. हे असले काय ते फालतू प्रश्न. किती वाजता उठलीस, तुला काय करायचं, ते पण मराठीत टाईप करतात, इंग्लिशमध्ये नाही, बरोबर की नाही. तर तसं त्याचं चालू झालं. पण काय असतं माहिती आहे का, हे सगळं बघतो कोण, डोळे, घेतो प्रेम. तो हळूहळू तिचे व्हॉट्सअपचा कालावधी वाढवत गेला. एक दिवस तिने तिचा फोटो टाकला, काढलेला चांगला फोटो, मुलीला आवडतं ना सेल्फी काढायला, काढला आणि त्याला पर्सनल पाठवला. त्याने लगेच त्याच्यावरती चिन्ह टाकलं आणि ते पण 5-6 चिन्ह. मुलीला आतून बरं वाटलं, कौतुक केलं ना कोणी. तुम्ही कोणी फेसबुक वापरता का, एक पण नाही वापरत, व्हॉट्सअप वापरता ना, आणि फेसबुक नाही वापरत, हे कसं शक्य आहे. व्हॉट्सअप वापरल्यानंतर फेसबुक वापरत ते कसं ते काय असेल तुम्ही कबूल करू नका. फेसबुकवरती जर का एखाद्या मुलीने फोटो टाकला ना तर त्याला 400 लाईक मिळतात, त्यातल्या 325 पुरुषांचे असतात. सत्य सांगतो तुम्हाला, कुणाचाही मोबाईल घ्या, साहेबांचा घ्या, माझा घ्या, आणि एखाद्या मुलीचा फोटो काढा कुठच्याही आमच्या ओळखीच्या, त्याच्या खालचे लाईक बघा, 325 पुरुष, 75 फक्त स्त्रिया. म्हणजे सगळे पुरुष तुमच्याकडे काय नजरेने बघतात हे तुम्हालाच कळत नाही आणि आपण फोटो टाकत असतो. सायबर क्राईम सांगतं, पोलीस डिपार्टमेंट 100 वेळा सांगतं वैयक्तिक फोटो टाकू नका, त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगणार. तर तसंही या मुलीने फोटो पाठवला, त्याने त्याला जाम चिन्ह पाठवली. लगेच दुसऱ्या दिवशी हिने स्वतःचे सेल्फी पाठवायला सुरुवात केली, चांगले फोटो, म्हणजे चांगले फोटो. असे जवळजवळ तिने त्याला 1,400 फोटो पाठवले, डे बाय डे 30 दिवसात, एका दिवसात नाही. एवढे ड्रेस तर पाहिजे तिच्याकडे, 30 दिवसात ते फोटो पाठवते. कधी खातानाचा, कधी याचा, ते करतात ना हल्ली, असे फोटो पाठवायला सुरुवात केली. आणि तो काय करायचा, प्रत्येकाला चिन्ह बदलायचा, कमेंट बदलायचा. आणि मुलगी आतून खुश होत गेली. 85% फायनल इयरला असलेली मुलगी, लक्षात घ्या. एक दिवस त्याने तिला सांगितलं, तुझा आंघोळ करतानाचा फोटो मला पाठव, मला तो बघायचा आहे. ज्या मुलीने त्या डोळे विटले तिला सांगू इच्छितो, 2.5 लाख मुलींपैकी जवळजवळ 1.5 लाख मुली बाथरूममध्ये जाऊन आजकाल असे स्वतःचे फोटो काढतात, पाठवत नाही. पण फोटो काढायचा आजकाल, तो फोटो काढायचा मुलींना सत्य झालेलं की आपण तो फोटो काढलाच पाहिजे. बाथरूममध्ये कॅमेरा घेऊन जातात, फोटो काढतात, पाठवत नसतील पण फोटो काढतात. 70% सर्वेक्षण आहे, हे सत्य आहे. इथे पण असेल काही मुली, चूक नाही आहे, मी असं नाही म्हणणार की बाबा काही भयानक वगैरे आहे, पण काढतात. ही मुलगी वेळी हिने दुसऱ्या दिवशी त्याला 6 फोटो पाठवले आंघोळ करताना. त्याने फोटो बघितले, कमेंट केले आणि सांगितलं आता वेगळे अँगलने मला फोटो पाठव. ही महावेळी अजून 4 फोटो पाठवले. टोटल झाले फोटो 10. बरोबर 2 दिवसांनी त्याचा तिला फोन आला, उद्या संध्याकाळी मला वसईमध्ये सुरुची गार्डनला भेट, इथे बाजूलाच हॉटेल आहे, तिथे आपण 2 तास जातो. मुलगी घाबरली.
एवढी मी नाही येणार, तू नाही आलीस ते फोटो मी तुझ्या वडिलांना आणि आईला पाठवून. त्याला माहिती होतं ते दोघंही नोकरी करतात, वेल इस्टॅब्लिश आहे. मुलगी आणखी घाबरली. रात्री 8ला मुलीने घर सोडलं आत्महत्या करण्यासाठी. कॉलेजचं नाव सांगतो, सगळ्यात सुप्रसिद्ध कॉलेज वसई कॉलेज इंजिनिअरिंग. मुद्दामून सांगतो, मुलीचं नाव नाही सांगू शकत, सिक्रेट म्हणून वसई. ती निघाली आत्महत्या करायला आणि तिथे तिच्या मैत्रिणीला फोन केला, तिचं नाव गौरी. आत्ता घडलेली घटना सांगतो तुला. गौरीला सांगितलं मी आत्महत्या करते. आई वडिलांनी कारण विचारलं, हे सगळं कारण सांग, माझी चूक झाली मुलाला ओळखण्यात, मी फसली. तर गौरी बोलली थांब जरा, कारण गौरी माझ्यावर काम करते, बॅक ऑफिस सांभाळते. तुला जरा थांब, मी कॉन्फरन्स लाईनवरती एका व्यक्तीला घेते, त्यांच्याशी बोल आणि तू आत्महत्या कर. तिने मला फोन केला, कॉन्फरन्स लाईनला घेतलं. ती मुलगी बोलली सर पर्यायाने मी आत्महत्या करते. म्हटलं उद्या सकाळी जाऊ. उद्या सकाळी 10 वाजता मेल खाली तू आत्महत्या कर, तोपर्यंत थांब, माझ्या शब्दाकरता थांब, परत घरी जा. तुम्हाला एक टेक्निक सांगतो, जर का कुणी व्यक्ती तुमच्याकडे 100 वेळा बोलली की मी आता आत्महत्या करते, तर त्याला फक्त सांगायचं उद्या कर. थॉट निघून गेल्यावर करत नाही माणूस. मी सायकॉलॉजिस्ट आहे. थॉट जाणं महत्त्वाचं असतं, नाही तो पटकन करतो. आत्महत्या करायला 1 मिनिट लागतं, तसं आत्महत्या नको करू सांगायला 1च मिनिट लागतं. उद्या कर, करू नको असं नाही सांगायचं. करू नको म्हटलं तरी तो करणार, कर म्हणायचं उद्या कर, माझ्याकडे थांब. तशी ती मुलगी थांबली. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे DCP संजय पाटील आत्ताच आलेले आहेत नियुक्त, त्यांच्याकडे गेलो. त्या मुलीला बोल, त्या मुलाला मोबाईल ट्रेस आउट केला, बोलवलं, त्याच्या आईवडिलांना बोलवलं, त्याच्या कॉम्प्युटरमध्ये त्याच्या फोनमध्ये सगळे फोटो डिलीट केले. त्याच्याकडनं तो कॉलेजमध्ये शिकत होता म्हणून हमीपत्र लिहून घेतलं की मुलगीच बोली जाऊ दे, नाही त्याला मोठ्या कारवाईला तोंड द्यावं लागलं असतं. माझी इच्छा होती शिक्षा व्हावी. माझ्या घरामध्ये प्रत्येक चुकीच्या माणसाला शिक्षा व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण माणूस किती हमीपत्र लिहून दिला तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं, ते कधीतरी पण वाकडं होतं. पण ठीक आहे, शेवट मुलीचा विचार होता तिच्या, त्यामुळे त्याला सोडावं लागलं आईवडिलांकडून हमीपत्र लिहून. पण एक सेल्फी तिला आत्महत्येकडे घेऊन गेला. चुकीचा सेल्फी पण आणि चुकीचा सेल्फी. काय गरज होती? काहीच गरज नव्हती ना, होती का? आंघोळ करताना ते फोटो दुसऱ्या पाठवण्याची काय गरज होती का? तू स्वतः बघायला डिलीट करणं कोण नाही म्हणते. मी नाही म्हणतो का सुरुवातीला? नाही, पण आम्हाला ते दाखवायला आवडतं आणि मग त्याने कोणी मिसयूज केला की आम्ही चिडतो. ते चुकीचं आहे ना. आपण काढलेच नाही पाहिजे असे फोटो काढलेच नाही पाहिजे. दुसरा किस्सा तुम्हाला सांगतो, मोबाईलचा मध्ये वेगळा. बर्थडेचा किस्सा. वाढदिवस प्रत्येकाचा असतो, बरोबर आहे? वाढदिवस वर्षातून 2दा येतो, माहितीये का? तिथीचा आणि याचा कसला डेटचा, बरोबर आहे? तिथी आणि डेट. कॉलेजमधल्या एका मुलाने नाशिकमधल्या एका मुलीचा मस्त फायदा उचलला. कॉलेजची मैत्रीण, जसं तुमचे असतात ना मित्र मैत्रीण, तसे ते मित्र मैत्रीण ग्रुपचे. We are not a lay person, highly qualified, and if you don't want to listen, please go. Okay? Thank you. बर्थडेचा किस्सा जाऊ. तर त्याला सांगितलं नाही, तुम्ही दिलंच. त्याला सांगितलं की उद्या माझा बर्थडे आहे. आणि ती बोलली तुझी तर डेट ही आहे. नाही, उद्या तिसरी बर्थडे. मी ना फक्त तुझ्याबरोबर वाढदिवस साजरा करू इच्छितो. म्हणजे असं कसं आहे, आपल्या सगळ्या ग्रुपला बोलतो ना, 6 लोकांचा ग्रुप आहे आपला. नाही, तिथीला तू आणि बाकीच्या त्याच दिवशी आपण सगळ्यांना घेऊन जाऊ. तर नाही, आधी काय करायचं सांग. त्याला काय नाही, सकाळी बागेत भेटू नाशिकच्या, नंतर मस्तपैकी 3 स्टार हॉटेलला जेवण जेवू आणि मग आपण पिक्चर जातो. तर इंडियामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याला शिकवलं वाढदिवसाला नाही म्हणायचं नाही. म्हणजे आईचा वाढदिवस असा की बाबा 4 गजरे घेऊन येतो, आता कधी नाही आणत.
आणतो का त्या दिवशी आणतो. बाबाचा असला काय विचारते, डार्लिंग आज काय करू, चिकन करू का नाही. वाढदिवसाला खुश ठेवायचं अशी काहीतरी एक चुकीची संकल्पना आपल्या देशामध्ये. या मुलीने पण तो विचार केला, कशाला नाखुश करायचं त्याला, एवढंच ना बोलले, एवढंच या अजून काय, तरी ठीक आहे मी येते. सकाळी ती बागेत भेटली 10 वाजता. हे सगळं त्या मुलीने सांगितलेली स्टोरी तुम्हाला सांगतो. सगळ्या स्टोऱ्या जे काउन्सिलर माझ्याकडे आल्या, मी फक्त ते तुमच्या पुढे पुटअप करतो. 10 वाजता ती भेटली, मग दोघं बागेत बसले. आता हे तुमचे मित्र असतात ना, तुमचे पण जाम फेकतात मुली असली, आणि ते तुम्हाला कळत असतं चहाला काय फेकतो यार, पण तुम्ही पण ऐकत असता. असं एक मुलगी बोलत नाही, अरे बाबा गमता नाही बाबा, किती किती. कसं त्याने टेप लावायला सुरुवात केली, मोठी 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 12 वाजेपर्यंत गप्पा बिप्पा. 12 वाजता गेले 3 स्टार हॉटेलमध्ये जेवायला. वेटर आला, मेनू कार्ड ठेवलं, त्याने तिच्या पुढे ठेवलं, आज तुला जे हवं ते तू जे मागवशील ते. असं कशाला तुझा वाट, म्हणून तर तुझी पसंत मेरी पसंत माग. मग तिने सांगितलं काय खायला पाहिजे. वेटर गेला, मुलाने परत बोलवलं, केशातून 2000 रुपयाची नोट काढली, त्याला बोलला केक घेऊन ये, केक घेऊन ये. वेटर गेला, हॉटेलमध्ये देतात असता केक आणून. त्याने केक आणला. लगेच 8 भाडोत्री वेटर बाजूला उभे राहिले. मुलाने चाकू घेतला, केक कापला. वेटरने हॅपी बर्थडे बोलले. त्याने मुलीच्या तोंडात भरवला, मुलीने मुलाच्या तोंडात भरवला. बाकी वेटरला देऊन टाकला, बोला सब को दे दो. वेटर परत आला, सर आपका 1600 रुपये बच गया, कीप द चेंज, कीप द चेंज, बाकीचे ठेवून दे, माझा वाढदिवस आहे. बघत होती मुली. तिकडे ते गेले मल्टीप्लेक्सला, 2 पिक्चर. मल्टीप्लेक्समध्ये काय असतं माहिती का, मी तुम्हाला काही ट्रिक वगैरे देत नाही ना. मल्टीप्लेक्सला नाली 10 लोक असतात कधी कधी, काही शोला फक्त 10. मुलांना बघितलं कुठच्या स्क्रीनमध्ये 10 लोक आहेत, त्याची 2 तिकीटं काढली. ते पिक्चरला गेले. ॲडव्हर्टाइजमेंट संपल्या. त्या मुलीचा रात्री 9:30ला मला फोन आला. म्हटलं काय झालं बाळा. तिने सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला आला होता. म्हटलं नक्की कुठचं कॉलेज सांग, पटकन आठवत नाही. 700 कॉलेज झाले, माझा दोष नाही. काय अशा कॉलेज म्हटलं हा बोल. पण आज एक किस्सा घडला. म्हटलं काय. तिने आत्तापर्यंत सांगितलं, आणि मग कोणी तो मला पिक्चरला घेऊन गेला. आणि सर अंधार झाला, आणि तो सिंहासारखा माझ्यावरती तुटून पडला. सर सिंह पण परवडेल, पण ज्या पद्धतीने त्याने मला ओरबाडलं, त्याने मला सगळ्या शरीराचा माझा लचका तोडला. अक्षरशः मी शहारून गेले, मी काही करू शकले नाही. इंटरवलला पटकन धावत गेले बाहेर, पाणी मारलं तोंडावरती, परत येऊन बसले. पण सिंह झोपलाच नव्हता. सिंह झोपलाच नाही सर. संपूर्ण माझ्या शरीराचे चावे घेतली. पिक्चर संपला. मी धावत धावत बाहेर आले. एकटीच रिक्षाने घरी गेले, आंघोळ केली. अजूनही डोक्यामध्ये विचार जात नाही. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, हे मी कधी विसरेन का. मला माहिती होतं हे आयुष्यात विसरणार नाही, पण आम्हालाही खोटं बोलावं लागतं. म्हटलं बाळा करिअरकडे लक्ष दे. आणि म्हणून तुला म्हटलं व्याख्यानात सांगितलं होतं की कुणाबरोबर पिक्चरला द्यायचं असेल तर स्वतःचं तिकीट स्वतः काढ. म्हणजे जर का त्याने हात लावला, कानफटात मारून तू बाहेर पडू शकतो. कोणाची ऑब्लिगेशन घ्यायची म्हणजे सगळी घाबरले. कारण सकाळी मीच त्याच्यावर गेली होती. तिचं वाक्य आहे का, पोलिस मीच त्याच्यावर गेले होते, मीच बागेत बसलो, मीच हॉटेलमध्ये गेले. तेव्हा मला त्याला नकार देता आला नाही. म्हणून आम्ही सांगतो स्वतःचे पैसे स्वतः खर्च करा. काय मित्रांनो एक लक्षात ठेवा, या देशामध्ये काही फुकट मिळत नाही. तुम्ही घेतलं की तुम्हाला परत द्यावं लागणार, घेतलं की द्यावं लागणार, या ते लक्षात ठेवा. कोणी म्हणजे तुमच्या काकाकडनं घेतलं, काका पण काही ना काही देणं वसूल करतात, प्रत्येक माणूस. या ते लक्षात ठेवा. गिव्ह अँड टेकचा जमाना आहे. पण आपलं काय होतं, आपण प्रलोभन असतं ना, आकर्षण, अट्रॅक्शन. बाईक किती लोकांना आवडतात, हात वरती करा. बाईक काही चुकीचं नाही हो.
बाईक किती लोकांना आवडतात? एक बस, एकीलाच, दोघींनाच, तिघींनाच, चौघींनाच, पाचींनाच, ओके. असं असतं. आपण पटकन कबूल पण करत नाही की मला आवडते. एक कॉलेज आहे, त्याचं नाव सांगत नाही कारण प्रतिष्ठित कॉलेज योगात नको ते आहे. तुम्ही सगळीकडे बोंबावून करा. बघा आमचं कॉलेज, बघा त्यांचं कॉलेज. कारण कॉलेज वाईट नाही, तो मुलगा वाईट होता. त्या कॉलेजचा एक मुलगा 90,000 रुपयाची बाईक घेतली, 90,000, आणि पहिल्या दिवशी कॉलेजवरती आला बाईकवर. त्या दिवशी बाईक घेतली. त्या खाली 4 मुली उभ्या होत्या, 4 मैत्रिणी. आता कसं असतं माहिती आहे का, 12वीतल्या मुलींना पण 11वीची मुलं ओळखतात की नाही, ते काय असं नसतं. तसंच तो त्या 4 मुलींसमोर आला, बोला आजच मी बाईक घेतली, कोण माझ्या बाईकवरती बसेल का? आजच घेतले. का आता खडूस मुलगी बसेल का? पण जिला बाईक आवडते ती बसेल की नाही? बरं ती बसली तर काही दोष आहे का? तशी ती मुलगी बसली. त्याने पटकन कॉलेजला राऊंड मारलं, ते मोठं कॉलेज होतं, गोल राऊंड मारला आणि त्या 3 मैत्रिणीच्या आतून ते तिला आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी बरोबर त्यावेळेस तो मुलगा आला. त्याने विचारलं त्या मुलीला बसतेस का? बघा काय विचारलं, बसतेस का? मुलगी बसली. यांना वाटलं 2 मिनिटात येईल. 2 मिनिटं झाली, 4 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 6 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. तो तिला राम फिरायला घेऊन गेला आणि परत घेऊन आला. मुली इथे उभ्या होत्या 3 मैत्रिणी. आणून सोडलं, हाय केलं, बाय केलं, तो केला. तिसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच वेळेस आला. त्या मुलीला बोलला चल बस. काय बोलला? काय बोलला? पहिल्या दिवशी काय बोलला होता? कोणी बसेल का? दुसऱ्या दिवशी चल बस. ती मुलगी बसली आणि 3 मैत्रिणींकडे कधीच परत आली. ती त्याच्यावर फिरायला लागली. त्याने फक्त 250 रुपयात त्या मुलीला आय लव्ह यू म्हणायला प्रवृत्त केलं. कसं? चौथ्या दिवशी तो मुलगा तिला घेऊन मारवाडीकडे गेला, एक कटिंग चहा पाजला. मारवाडीचा इलायची आणि अद्रक मुंबईमध्ये अतिशय सुरेख मिळतो. मी पण पितो असं, अतिशय सुरेख मिळतो. तो चहा तिला पाजला. मुलगी म्हणते असा चहा माझी आई पण बनवत नाही. बघा काय इफेक्ट असतो. इफेक्ट आहे. दुसऱ्या दिवशी तो मुलगा मुंबईत एक नामांकित फ्रँकी हाऊस आहे, ज्याच्यात 1 ते 1,500 फ्रँकीज विकतात, तिथे घेऊन गेला. त्याने ऑर्डर दिली 1 चीज व्हेज शेजवान फ्रँकी स्पायसी, 1 चीज व्हेज शेजवान फ्रँकी स्पायसी. मुलगी बोलली तुला? मला नको, तू खाल्लं की माझं पोट भरते. इथे बायकोच्या आधी मी जेवायला बसतो, मला कमी पडलं तर काय मुलांचं असतं, दोघं मला कळत नाही. एक फ्रँकी आली, तिने अर्धी खाल्ली आणि त्याच्याशी तोंडाजवळ नेली. कुत्र्याला कसं येतात, त्याला वाटलं इतकीच येते की काय त्याने बसतंय का काय. आणि परत त्या मुलीने एक तुकडा घेऊन परत स्वतः खाल्ली. मुलगा काय खुश, एक तुकडा मला दिलं, त्याच्यात पैशाचा. तिसऱ्या दिवशी काय केलं त्याने? 4 गुलाबाची फुलं आणि एक ग्रीटिंग आर्चिसमधनं विकत आणलेलं. आला, 4 गुलाबाची फुलं तिला दिली. घडलेली घटना बघा काय असतं. आर्चिसचं काय केलं, तिला बोलला या गुलाबासारखी तू टवटवीत आहेस, ग्रॅज्युएट मुलगी फायनल इयरची, आणि एक ग्रीटिंग माझ्याकडनं तुला. त्यांनी सही केलेलं ग्रीटिंग घेतलं. तिने वाचायच्या आधी त्यांनी परत बोलला घेतलं आणि म्हणाला मी तुला वाचून दाखवतो, माझे विचार तुला वाचून दाखवतो. चला रेडीमेड विचार कोणाचे तरी याने वाचून दाखवले. मुलगी मनात बोलली माझ्या आई वडिलांनी मला 20 वर्षात ओळखलं नाही, याने 2 दिवसात ओळखलं. एवढा चांगला मुलगा आहे. चौथ्या दिवशी तो तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन गेला. आवडतं तिला लॉंग ड्राईव्ह, 30 किलोमीटर लांब. एक भाईंदरची खाडी आहे, तुम्हाला कल्पना किंवा माहिती प्रसिद्ध आहे. तिथे घेऊन गेला. तिथे 1 तास दोघं बसले, गप्पा मारल्या, आईस्क्रीम खाल्लं आणि 7:30च्या सुमारास तो तिला घराच्या मागच्या गल्लीत घेऊन आला. तिथे सोडलं. अशी मुलं कधी घरी सोडत नाही, म्हणजे दाराशी मागे सोडतात आणि म्हणतात आता तू जा, आईने बघितलं ते.
ही स्टाईल असते. तसं मागे सोडलं, मुलगी जायला लागली. विचार करा, त्या मुलाने तिला थांबवलं. आता नीट विचारपूर्वक ऐका. त्या मुलाने तिला थांबवलं, बोला माझं तुझ्याकडे एक काम आहे. तुझी काय? एक प्रश्न विचारू का? आणि विचार, तुझा मूड कसा आहे? तर चांगला आहे, त्यात आपण आईस्क्रीम खाल्लं, गप्पा मारल्या, तरी पण एकदम मस्त आहे ना? तरी विचार ना, आता आई वाट बघते. बघ नक्की नक्की रागवायचं नाही. प्रश्न चुकीचा असला तरी रागवायचा नाही. तर नाही रे बाबा, विचार पटकन जाते. टाईम होता 7:30चा. मुलीला घरी पटकन जायचं होतं. बघा प्रश्न काय? त्याने काय सांगितलं तिला? अगं काय सांगू तुला, काय सांगू तुला, काल रात्री मला 1 मिनिट पण झोप लागली नाही. सारखा या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवर तुझाच चेहरा, तुझीच आठवण. आपण गेले 2 दिवस कशी कशी मजा केली, पूर्ण रात्र मला आठवत असतील. मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलोय. आय लव्ह यू. तू सुद्धा पडलीस का? मुलगी एका सेकंदात बोलली, मी टू. मी टू. 80 रुपयाची फ्रँकी, 200 रुपयाचं पेट्रोल, 50 रुपयाचा आर्टिस्ट कार्ड. मुलगी पटली. 4थ्या दिवशी तिला घेऊन तो खंडायला गेला. 8 वाजता दोघं गेले. 3 वेळा त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. संध्याकाळी 7:30 वाजता तिला घरी आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी मुलगा आला नाही. फोन उचलेला. फोन चालू होता पण फोन उचलेला. मुलीला कळलं नाही. मुलगी कॉलेजमध्ये फोन करते सतत, हा फोन का नाही उचलत? बरोबर त्याच्यानंतरच्या दिवशी ती त्या गल्लीशी जाऊन उभी राहिली. मुलगा खाली आला. हिने हात अडवून त्याला थांबवलं आणि सांगितलं, तू माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घाल, कारण काल आपल्या हातनं नको ते घडलंय. मुलाने सांगितलं, सॉरी सॉरी, माझं खानदान एवढं मोठं आहे की तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात चालायची नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक आई वडील म्हणत नाही की माझी मुलगी खानदानी आहे, मी मुलगा खानदानी बघतो. एक मुलगा आई वडील असं म्हणते का? माझी मुलगी खानदानी आहे. त्या दिवशी महाराष्ट्र असं म्हणेल की आमच्या मुली खानदानी आहेत, त्या दिवशी मुली पुढे जातात. पण आपण असं नेहमीच म्हणतो की मुलगा खानदानी पाहिजे. त्या मुलीला सिझोफ्रेनिया झाला. ती पहिल्या दिवशीच माझ्याकडे आली. हे सगळं तिने सांगितलं. माझ्या हातात नव्हतं ते. तिला इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडे पाठवलं. ती आज पण ट्रीटमेंट घेते. 4 भिंतीत कोंडून घेतल्या. फायनलची परीक्षा बनली. एक अट्रॅक्शन बाईकचं, एक बाईक बस. आणि आय लव्ह यू. हे आय लव्ह यू इतकं वेडं आहे ना. काय होतं तुम्हाला सांगतो. आपण मग काय शिकलोय? ऐकतो कोण, घेतो कोण? ऐकलंय ना. ते एक मुलगा प्रसंग आय लव्ह यू. ते म्हणजे त्याला फुट टाकली. तो मुलगा खातो का? दुसऱ्याशी परत आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. एक 4 3, 1 4 3, 1 4 3 परत आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता ही मुलगी ऐकतो कोण, घेतो कोण? सतत 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 बोलल्यामुळे. आणि पहिल्याच दिवशी हिने त्याला, तू नाही हा, त्या मुलीने, तुझं पण आहे. हिने त्याला नकार न दिल्यामुळे, स्ट्रेटली त्याला न तोडल्यामुळे, स्ट्रेटली सांगितल्यामुळे की हे कॉन्फिडन्स बन पण बोलला असतं, असं न बोलल्यामुळे तो मुलगा परत परत बोलायला लागला. आणि एक दिवस हिने पण त्याला 1 4 3 म्हटलं. 1 4 3 म्हटल्यानंतर प्रेम जुळलं. प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण झालं, बाकी काही नाही. प्रेम वगैरे काही नसतं. साधं तुम्हाला सांगतो माझं स्वतःचं उदाहरण. मी म्हणतो माझं बायकोवरती खूप प्रेम, असं म्हणायचो. त्या दिवसापासून सोडलं. काय झालं? 25 वर्षापूर्वी विरारला एक भूकंप झाला. आम्ही दुसऱ्या मजल्यावरती राहायचो. भूकंप झाला, मला काय कळलं नाही. मी मस्त झोपतो. हां, जे आहे ते आहे. बायको पळाली. खालना आवाज आले, मिलिंद मिलिंद मिलिंद, लवकर ये लवकर ये. अख्खी सोसायटी. मी आपल्या खिडकीत आलो. थोडंसं हलत होतं दिवाण. म्हटलं काय झालं?
अरे बिल्डिंग पडेल, भूकंप झाला. त्या आईला म्हटलं आता खाली उतरायला गेलो पडणार, शाळेत शिकवलंय बागड्याखाली झोपा. पण तेवढा तिचा भूकंप नव्हता. 10-12 मिनिटांनी थांबला. बायको वर आली ती आली, पैशाची पर्स आता म्हणजे. म्हणलं काय ग बायको, तू म्हणते माझं प्रेम माझं प्रेम माझं प्रेम. चम्मा आली, भूकंपाला सोडून पळाली. तर पळाली, पैसे घेऊन पळाली. ती बोलली पुढचे 2 दिवस कोण तुमचा काका मला खायला घालणार होतं. पडली तर प्रॅक्टिकल बाई, बरोबर ना. मग बरोबर आहे, मी तर बरोबर आहे म्हटलं विचार केल्यानंतर. याच्यातून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, या वयात आपल्याला ते कळत नसतं. म्हणून आम्ही मुलीला काय सांगतो, असं तुम्हाला कोणी मुलगा मुलांना आय लव्ह यू, त्याला सांगायचं उद्या एक काम कर, उद्या तुम्हाला भेट दुपारी एक चांगलं ठिकाण सांगायचं तिथे आईस्क्रीम वगैरे मिळतं आणि 4-5 मोठी बिल्डिंग आहे, अशा ठिकाणी त्याला बोलवायचं. तो आला की त्याला सांगायचं मला एक आईस्क्रीम दे, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. तो आईस्क्रीम दे, ते मजेत पहिलं आईस्क्रीम खायचं. मग तो म्हणजे हां का उत्तर दे, मग त्याला सांगायचं आम्ही हे सांगतो आणि बोलले. मग त्याला सांगायचं मला ओरडून सांगायचं त्या गच्चीवर जा. रोड नक्की हां जा गच्चीवर. तो गच्चीवर जाईल, हां आता बोल मला ऐकू ये. तेवढं उडी मार. उडी मारलास की तू भरशील, तुला उचलील, खांद्यावर टाकीन, स्मशानात घेऊन जाईन, जाईन, तुझ्या घरी जाऊन सांगेन माझ्या प्रेमात झाला. परत विचारणार नाही तुम्हाला आय लव्ह यू म्हणून. नाही काही मुलं काय सांगतात उद्यापर्यंत हो म्हण, नाहीतर तुझं नाव लिहून. 10 पैकी 7 मुली महाराष्ट्रातल्या हो म्हणतात. फॅक्ट सांगतो तुम्हाला, 10तल्या 7 मुली तो मुलगा मेला, पोलीस अटक करतील, नफरं होईल यामुळे हो म्हणतात. पोलिसांच्या तोंडावर सांगतो साहेब बसते तिथे, काही पोलीस करत नाही. उलट पोलीस मनात म्हणतील त्या ह्याला चांगलं वेळा घ्या. असं काही होत नाही. तेव्हा त्याला पण हेच सांगायचं, आत्ता मोबाईल काढते, व्हिडिओ शूटिंग करते, मी पण बसून मी पण झाली तुझ्या प्रमाणात तेच सांगेल. पण आत्महत्या करतो म्हणणाऱ्या मुलाला कधी जवळ घ्यायचं आयुष्यात हा सतत धमकी देऊन तुम्हाला बरबाद करणार. उलट अशी जवळ का मुलं एखाद दुसऱ्या कॉलेजमध्ये असेल तर सगळ्या मुलींनी मिळून त्याला टार्गेट करायचं. कधी करतोस शूटिंग करायचं, सांगून कर म्हणजे व्हायरल करेल. आणि अत्यंत आवश्यक आहे लक्षात ठेव, ही धमकी देणारी मुलं ऑलवेज खतरनाक आहेत. तीच पुढे तुमच्या आईवडिलांना धमकी देतात प्रत्येक वेळेस. तेव्हा त्यांना जवळ करायचं. 4 वर्षापूर्वी मला 5 वर्षापूर्वी मला एक फोन आला, रात्रीची 10:30. काका माझ्या आईला माझे वडील दारू पिऊन भरपूर मारतात. आता करोनामध्ये तर गव्हर्नमेंटने घरी दारू प्यायला परमिशन दिली, त्यामुळे त्या कंप्लेंट वाढल्या. काका माझ्या आईला माझे वडील दारू पिऊन भरपूर मारतात, प्लीज काहीतरी करा. तो आमचा पहिला फोन होता यावरती. असा फोन आम्हाला मिळाला होता. आमची तोपर्यंत 70 व्याख्यानं झाली होती. आता 700 म्हटलं बघूया प्रयत्न करत होती. म्हणून युनुस शेख म्हणून PI होते, आता पुण्यात आहे. त्यांना फोन केला तिकडचे. म्हटलं सर प्लीज बघा ना काय करता. ते स्वतः गेले त्याच्यावर, स्वतः गेले. ॲक्च्युली सिनियर PI कधी जात नाही, साहेबांना माहिती पाठवतो बोलवते, पण ते स्वतः गेले. पोलीस स्टेशनला आणला. त्यांनी काय केलं मला माहीत नाही. आता मी त्या 3 वर्षापूर्वी भेटलो होतो. म्हटलं साहेब काय केलं की त्याचं सगळे पोलीस ऑफिसर करायला लागले, तर ते तुला सांगणार नाही. पण ती मुलगी एवढी खुश झाली की आमच्यावर व्हॉट्सअपवरती आहे माझ्यावर. त्या दिवसापासून आजपर्यंत तिचा बाप दारू पितो पण बायकोला हात पण लावत नाही. हे त्या मुलीचं होतं. अशी मुलगी पाहिजे की आपल्या आईचा मार पण जी सहन करू शकतो. मार सहन करत नाही. आम्ही नुसते बघतो आणि गप्प बसतो. पुढे या, सांगा, ठीक आहे पोलिसांना सांगा अटक नका करू, पण माझ्या आईला मारता कामा नाही बाबाने. दारू पिऊ, दारू सोडणं पोलिसांचं काम नाही आहे का? कोणाचंच नाही. आम्ही प्रयत्न करतो
मी मुक्तांगणबरोबर काम करतो गेली 25 वर्ष आमच्या विभागात आहे. सोर्स आहे दारू सोडायचा, पण त्याची इच्छा नाही. तो भाग वेगळा. अन्याय सहन न करणं आपल्या हातात. एक विचित्र किस्सा सांगतो तुम्हाला, जो किस्सा तुम्हाला 2 त्यातले प्रकार सांगतो. आता डोंबिवलीमध्ये एक घटना घडली, यांना सगळ्यांना माहीत असेल. एका मुलीला 33 मुलांनी बलात्कार केला. एका मुलीला 33. तिच्या प्रियकराने पहिल्यांदा तिला घेऊन गेला, सेक्स करतानाचा व्हिडिओ काढला, तो त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. त्याच्यानंतर एक एक मित्र तिला घेऊन जायचा. एका वेळेस 3 11 वेळा तिच्यावरती बलात्कार झाला. 34 मुलांनी मिळून बलात्कार केला. महाराष्ट्रात गाजलेली घटना आहे. डोंबिवलीत माझे PI ओळखीचे आहेत खूप, त्यांच्याकडनं ही घटना जाणून घेतली. त्या लक्षात आलं का घटना झाली ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण 33 लोकांनी बलात्कार केला त्याचं कारण ते व्हिडिओ. हीच एक चूक एका कॉलेजमधल्या मुलीने केली. मित्राला घेऊन गेली, 13वीतली मुलगी. मुद्दाम कॉलेजच्या गोष्टी सांगतोय. पुढचं लेक्चर शाळेत आहे, तिथे शाळेतल्या मुलींचा अनुभव सांग. माझ्या हजारो अनुभव आहे, कारण एवढे अनुभव आहेत ना आता मी वेळा होतो. कसं ही कॉलेजची मुलगी घेऊन गेली, रिसॉर्टवरती गेले, सेक्स करतानाचा व्हिडिओ काढला. त्या मुलाने निर्लज्जपणे तिला सांगितलं दुसऱ्या दिवशी, मी जे जेवतो तेच माझा मित्र जेवतो. हल्ली नवीन फॅशन आहे ती, आम्ही दोघं तेच करतो जे एकमेकांना लागतो. त्याच्याबरोबर जा, नाही तर हा व्हिडिओ तुझ्या आईवडिलांना पाठव. ती गेली, अजून 2 मुलांबरोबर गेली आणि दुर्दैवाने तिला हॅलोसिनेशन झालं. हॅलोसिनेशन म्हणजे भास होता. तिचं शिक्षण थांबलं. 4 भिंतीत ती मुलगी पॅक होती. 4 भिंतीत काहीच करू शकत नाही. खूप प्रयत्न मी करतोय, अजूनही मी तिच्याकडे जातो, काही आम्ही करू शकत नाही. इतका तिने धसका घेतला या गोष्टीचा. एक चूक, नको त्या ठिकाणचे व्हिडिओ काढायचे. म्हणून आम्ही मुलींना सांगतो, व्हॉट्सअप वापरताना सांभाळू. मला परवा नागपूरला कमिशनर आलं, त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. तुमचे तुम्ही एवढा सगळा अभ्यास करता तर तुम्ही एक अभ्यास करा, फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती जे कमेंट टाकतात ना त्याच्यावरनं पण मुली ओळखता येतात. मुली फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही ज्या कमेंट टाकता ना त्याच्यावरून तुमचा स्वभाव. आणि मी ते गेले 4 दिवस चालू केलं आणि मला पण कळायला लागलं, अरे मुलगी असं का लिहिते. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा की फेसबुक आणि व्हॉट्सअपचा वापर जरुरी पडताच करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा मोबाईल यूज करता, बाकावरती बसा मॅडम, बाकावरती बसा. तुम्ही जेव्हा मोबाईल यूज करता ना तेव्हा नको ते फीचर्स येतात. ते फीचर्स कधीही बघू नका. कधी माझ्या मोबाईलला दररोज सकाळी 7 वाजता येतो, हाय राजू कॉल मी प्लीज. बाबाचा माल आहे दररोज येतं. दुपारी येतं हाऊ आर यू. नाही ते फेसबुकच्या याच्यामध्ये अटॅच असतं. काय काय येतं तुम्हाला काय सांगू. जो ओपन केलं तो मेला, जो ओपन केलं तो मेला. म्हणजे आज इतकी फसवणूक आहे. एका कॉलेजच्या मुलीचा चेहरा आणि खाली सगळं नग्न शरीर घेऊन एक फोटो व्हायरल केला गेला. त्या मुलीने आम्हाला फोन केला, सर अख्खं कॉलेज माझ्याकडे बघतंय, काय करू. सायबर क्राईमला कंप्लेंट केली, त्याला वेळ लागतो फाईन व्हायला. तिच्याच सोसायटीतल्या एका मुलीने केलं. मुला फोटो तिचा खाली संपूर्णपणे नग्न शरीर. म्हणून महाराष्ट्र पोलीस सांगतात स्वतःचे फोटो नका टाका. जरी तुम्ही चिकणे असाल टाका, पण तुमचं प्रायव्हेट करा. त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित जीवन चॅरिटेबल ट्रस्टचे मिलिंद वंशे साहेब, त्याचबरोबर DSI भरत नाळे साहेब आणि त्यांची सर्व निर्भया पथकाची टीम, महाविद्यालयातील ज्युनियर विभागातील विद्यार्थी आणि उपस्थित स्टाफ.
हा कार्यक्रम DYSP कार्यालयाकडून केंद्रे साहेबांनी हा विद्यार्थिनींच्यासाठी स्पेशल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी नामवंत वक्ते आणि यामध्ये कार्यरत असणारे जीवन चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीयुत मिलिंद पोंक्षे सर यांनी जवळपास 700पेक्षा जास्त ठिकाणी व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. जवळपास 13 ते 14 जिल्ह्यामध्ये ही सर्व व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. त्या माध्यमातून 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थिनींच्यासाठी विविध जे काही त्यांना समस्या घराच्या बाहेर पडल्यानंतर जाणवतात. आज तुम्ही सर्व मुलं मुली 10वी नंतर सिनियर कॉलेजमध्ये आलेला आहात आणि पहिल्यांदाच घराच्या बाहेर म्हणजे पहिल्यांदा हायस्कूलमध्ये जात होतो, पण आपल्या गावातून आपल्या घराच्या बाहेर पहिल्यांदाच तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेशित होऊन तुम्हाला जे काय अनुभव येतात त्या अनुभवांना समाजाकडून विविध लोकांच्याकडून जे काय अनुभव येतात त्यासाठी कुठल्या प्रकारची दक्षता घेतल्या पाहिजे, पोलिसांची कशी मदत घेतली पाहिजे, आपण कसं सक्षम झालं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींना या त्यांच्या व्याख्यानामधून स्पर्श करणार आहे. आणि त्याचबरोबर आज वास्तविक तुमच्याकडे सगळ्यांना मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे. सर्वांना ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून सर्वांना मोबाईल, अँड्रॉईड मोबाईल, नेटचं मोबाईल, त्याचा कसा वापर करायचा, त्याचा दुरुपयोग कसा होतो, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. आम्ही तुम्हाला क्लासमध्ये वारंवार त्या संदर्भामध्ये गाईडलाईन देत असतो. तर या सगळ्याची टेक्निकल माहिती आज तुम्हाला सर्वांना पोंक्षे साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि हे सर्व आयोजित करण्याचं काम आपल्या महाविद्यालयाच्या शेजारी DYSP कार्यालय आहे. निर्भया पथकाच्या माध्यमातून DYSP कार्यालयाच्या माध्यमातून आजचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्वप्रथम पोंक्षे सरांचं, नाळे साहेबांचं आणि निर्भया पथकांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो महाविद्यालयाची निवड करून इथं मार्गदर्शन ठेवल्या संदर्भामध्ये. आणि या माध्यमातून आज त्यांचा पहिल्यांदा महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार तुमच्या मनातल्या शंका असतील त्या शंका तुम्ही बिनधास्त विचारा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथं मिळतील. परत एकदा सर्वांचं स्वागत करतो, थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर रयत शिक्षण संस्थेसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये आज हे व्याख्यान होतं आहे, त्याबद्दल सर मला पण अभिमान आहे. आणि या संस्थेचं नाव खूप मोठं आहे, प्रत्येक वेळेला पेपरमध्ये गाजत असतं, चांगले आहे, त्यामुळे ते एक अभिमान आहे. आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. नाव सांगताना अर्धवट सांगितलं. माझं नाव मिलिंद गजानन नीला पोंक्षे. आवाज येतोय मला मागे? आवाज येतो मागे? मागे आवाज येतोय का? मिलिंद गजानन नीला पोंक्षे. मग आईचं नाव लावतं. किती लोक लावतात? 10वीच्या सर्टिफिकेटवरती आईचं नाव लागतं, माहिती आहे ना? हां, मी ॲक्च्युली काय पहिल्यापासून लावत नव्हतो. जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की स्त्रीला सन्मान द्यायचा असेल तर तिचं नाव पहिलं लावलं. नाव लावलं की आपण तुम्ही आईचं नाव लावलं. हा प्रयत्न करा. मी 2.5 लाख मुलींना मेसेज केला, त्यातल्या कमीत कमी 1.5 लाख तरी आईचं नाव लावलं. शाळेचा कधी ते आमच्याकडे आता मुली लावतात. तुम्ही प्रयत्न करा. व्याख्यानाला सुरुवात करूया. हे माझं 3रं व्याख्यान असेल, अजून 4थं एक आहे आणि 5वं आहे. कारण बाहेर आल्यानंतर मुंबईवरून जास्तीत जास्त मेसेज पोचवावा, हाच एक जनजागृती व्हावी, हाच एक प्रामाणिक हेतू असतो. आपण पहिला बघूया विचार. आता तुम्ही इथे जवळजवळ अंदाजे प्रत्यक्ष मुली आहात, पण प्रत्येकाचे विचार सारखे असतात नाही.
कोणी म्हणताय मी माझ्या बॉयफ्रेंडला सोडून इकडे आली, बिचारा काळजी करत असते, बाबा गेली कुठे. कोण म्हणे अरे यार लेक्चर चांगलं होतं, उगाच बोलवलं. कोण म्हणे राग टाकल्या बोलणार, किती वेळ बोलणार काय माहिती. कोण म्हणे चला पोलिसांनी ठेवलं ऐकूया, कदाचित चांगलं असेल. म्हणजे 500 बोली 500 विचार, बरोबर ना. पण जेव्हा व्याख्यान संपेल ना तेव्हा तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा एकच विचार, तो विचार मी तुम्हाला देऊ. हे माझं 706 आहे. 14 आणि परिवर्तित करतात. कसे करतात आपण शिकतो कसे, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. मी स्टडी स्किलचा लेक्चरर आहे कॉलेजमध्ये. आता स्टडी स्किल, स्किल म्हणजे अभ्यास, एवढं माहिती आहे ना तुम्हाला. स्किल म्हणजे अभ्यास, कौशल्य. स्किल म्हणजे कौशल्य, स्टडी म्हणजे अभ्यास. म्हणजे अभ्यासाला कौशल्य म्हणतात. मग कौशल्य कसं हे करतात, तर साधी गोष्ट आहे. आपण मुळीच ब्रेनने शिकत नाही, आपण पंचेंद्रियाने शिकतो. 5 इंद्रिय माहिती आहेत, डोळे माहिती आहेत की नाही, लहानपणी शिकवले. तर आपण 5 इंद्रियाने शिकतो. डोळे बघतात, ब्रेन घेतो, ऐकतो, कान घेतो, ब्रेन घेतो, तोंड आपण बोलतो, ब्रेन घेतो, ओके, लिहितो, ब्रेन घेतो. हां, म्हणजे प्रत्येक 5 इंद्रियांचा उपयोग हा आयुष्यभर शिक्षणासाठी होतो. हे लक्षात ठेवा, कारण याचा परिणाम कसा आपल्या जीवनावरती होतो याच्यावरती हे व्याख्यान आहे. मुळात हे शिकवण्याचं व्याख्यान नाही आहे, हे अनुभवांचं आहे. 705 व्याख्यानं फिरल्यानंतर 10% मुली, मी 10% म्हणतोय, ज्या त्रासातनं गेल्यात ना त्या त्रासाचं हे व्याख्यान आहे. 10% मुलींची जी कुचंबणा गेले त्या कुचंबण्याचं व्याख्यान. हा सुसंवाद आहे तुमच्यावर. तुम्हाला तुमचा आरसा दाखवण्याचं काम मी करणार. सुरुवात करतो. ही जी 5 इंद्रिय आहेत आणि आपल्यातले कॅरेक्टर डिफेक्ट, सायकोलॉजीमध्ये टोटल 32 कॅरेक्टर डिफेक्ट आहेत. 32 कॅरेक्टर डिफेक्ट, 32 पैकी 5-6 सांगतो आयडिया यायला. एक लेझिनेस आहे, अँगर आहे, माहिती आहे ना, राग, आळस, बडपण, मोठेपणा, हां, लस्ट, असे 32 कॅरेक्टर डिफेक्ट आहेत. आणि ते कॅरेक्टर डिफेक्ट आपल्या आयुष्यातून कधी जात नाही, ते ओळखता आले पाहिजे. माझ्या स्वतःच्या 2 आहेत, पोलीस ऑफिसरमध्ये, दिदीमध्ये. असा एकही जगात माणूस नाही ज्याच्यामध्ये कॅरेक्टर डिफेक्ट नाही, पण तो ओळखता आला पाहिजे. मग काय असं काय करतो आम्ही. आमची 705 व्याख्यानं झाली महाराष्ट्रात, 13 जिल्हे झाले, विविध ठिकाणी फिरतोय. कॉलेजच्या मुलींसाठी, त्याच्यावरच्या मुलींसाठी, म्हणजे 12वी ते 15वी, पालकांसाठी. आता दुपारी पालकांसाठी व्याख्यान आहे, पॅरेंट्स स्कूल, जे एक अभिनव कल्पना आहे. 7 वर्षाच्या मुलींसाठी खेळातून व्याख्यान घेतो मी. अशी विविध व्याख्यानं घेत असताना एक जाणवलं की काही गोष्टी तुम्हाला माहीतच नाही आणि तुम्ही फसता. तुम्हाला कोणी फसवत नाही, तुम्ही फसता. तुम्हाला एक 7 ते 8 अनुभव सांगतो, ज्या अनुभवातून तुम्हाला कळेल की ती मुलगी कशी बसली. आपण सुरुवात करूया पहिल्या अनुभवाला. पहिला अनुभव आहे बड्डेचा. बड्डे म्हणतात लोक. देशामध्ये काय माहिती आहे का, बायकोचा वाढदिवस असेल तर नवरा 4 गजरे आणतो, नवऱ्याचा असेल तर बायको विचारतात चिकन का मटण करू, म्हणजे खुश, बरोबर की नाही. याचाच फायदा एका कॉलेजमधल्या मुलाने उचलला. नाशिकची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आहेत ना, या 13 जिल्ह्यातले. कोणी अपवाद नाही, कुठचंही कॉलेज याला अपवाद नाही. माणसं बड्डे 2दा साजरा करतात, माहिती आहे का. एक तिथीने आणि एक ॲक्च्युअल डे. हिंदी में बोलूँ कि मराठी. हिंदी मराठी किसको नहीं समझता है. मैं फ्लुएंट हिंदी फ्लुएंट इंग्लिश में बोल सकता हूँ. हिंदी बोलूँ क्या. हिंदी तो सबको समझता है. हिंदी बोलूँ, ओके. तो क्या हुआ मालूम है, हम लोग बर्थडे, हिंदी देखो, हिंदी सबको समझता है यार. हाँ,
सर सांगतील आता हिंदी में बोलता हूँ। तो वो जो लड़का था ना, तो उसने अपनी सहेली को बोला जो कॉलेज में पढ़ती थी, उसकी दोस्त थी, 6 लोगों का ग्रुप था, बोला कल मेरा बर्थडे है। तो बोले क्या फेंकता है यार, फेसबुक पे तो अलग डेट है। बोलता है वो ओरिजिनल बर्थडे ये तिथि से बर्थडे। तो हम लोग एक काम करेंगे, तू और मैं सिर्फ सेलिब्रेट करेंगे। बोले ऐसा क्यों भाई, हम लोग 6 है, 6 के 6 एक साथ जाएंगे। बोलता ही आमच्या मुली होती ना सांगितलं आज की आमच्या मुलीने सांगितलं काय बोलले, काही शिकल्या का, बोलले का काही का नाही, ओके। पालकशाळा एक वेगळा विषय घेऊन करोनानंतर चालतो, कारण करोनामध्ये असंख्य प्रश्न मुलांचे आणि पालकांचे येतील। 1.5 वर्ष आपण घरात होतो सगळे, नको असलेला मुलं, नको असलेली बायको, हवी असलेली मुलं, नको असलेली भांडणं, असं सगळं आपल्या घरात प्रत्येकाच्या, माझ्या चिडचिड होती, बरंच काही होतं। पण त्याचे खूप काही परिणाम पहिले आपल्यावर झाले आणि मग आपल्या मुलांकडे पहिला परिणाम। त्यामुळे ही पालकशाळा मी घ्यायचं केलं। या सकाळी तुमच्या मुलींशी बोलत आहे म्हणजे कसे मुलींना प्रश्न निर्माण होतात ते आम्ही त्याला सांगतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8वी ते 10वीतल्या 2000 मुलींनी आमच्याकडे कॉमन 200 प्रश्न दिले। कॉमन 200 प्रश्न, नाव नंबर पत्त्या सकट। हे प्रश्न कोणी जर का वाचले ना तर तुम्हाला चक्कर येईल की 8वी ते 10वीतल्या मुली असा विचार करतात। हे प्रश्न त्यांना असू शकतात की जे आम्हालाच माहीत नाही। 1-2 प्रश्न सांगतो आणि 200 प्रश्न सांगू शकत नाही। एका मुलीने मला विचारलं, सर सेक्स केल्यानंतर त्याचा आनंद मिळाला हे कसं कळतं हे सांगा। ही मुलगी 9वीतली, पत्र आहे त्याचं। असे विविध जेव्हा प्रश्न ती माझ्याकडे आली, तिला म्हटलं चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ। नाही पोलीस म्हटलं तक्रार नाही द्यायची आपल्याला, तू नुसतं चल, कारण महाराष्ट्र पोलिसांचा एवढा दरार आहे की आपली मुलं काही गुंड नाही आहेत का, गुंड नाही, क्वचित कधीतरी अशी वागतात। मग त्यांना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने समजावलं तर त्याचा जीवनात त्याचा फायदा होतो। पण आपण पालकच म्हणतो नो पोलीस, नो पोलीस। ते आमचा काउन्सिलर आहे, पण तो मुलगा काही काउन्सिलिंग ऐकणार नव्हता। त्याला एक वजनदार व्यक्तीकडनं समज मिळेल, त्याला पण समज मिळेल। पालक 4 प्रकारचे असतात, एक अतिशय प्रेम करतात, अतिशय। मला आठवत आहे कॉन्व्हेंट शाळेमध्ये गेलो होतो आणि एक पालक आले होते आणि प्रिन्सिपलला खूप बोलायला, तुम्ही माझ्या मुलाला हात बसवा। आणि माझं व्याख्यान संपलं आणि प्रिन्सिपलसमोर बसतो आणि कॉन्व्हेंट शाळा बंद होत्या त्यामुळे त्याने चूक केली आणि मोठी चूक केली। म्हणून शिक्षणाने 2 फटके घेतले। काय झालं, मी पोलिसात आहे, मी माझ्या मुलाला हात लावला, संपलं, आमचा मुलगा आम्हाला जीव लागला, मी पोलिसात आहे। ते बोले पोलिसात समोर बसले, म्हणजे त्याचा प्रतिनिधी बसला, त्यांना सांगा तुला मॅडम काय झालं। त्यांनी CCTV दाखवलं की तो मुलगा काय करत होता मागून मुलींच्या बाबतीत। म्हणजे मॅडम पोलिसात गेला, तुमचा मुलगा प्रत्येक वर्षी बदलत असतो। काय म्हटलंय का, प्रत्येक वर्षी मुलांमध्ये बदल होत असतो, मुलगा आणि मुलगी यात कोणी सुटत नाही ना, मुलगी वयात आल्यानंतर सुटत ना मुलगा वयात आल्यानंतर। तो बदल तुम्ही टिकला पाहिजे प्रत्येक वर्षी। आत्ता मुलगा कसा वाटतो, करोनानंतर कसा आला, करोनाच्या आधी मुलगी कशी होती, आता कसा आहे, तुम्हाला कल्पना आहे की मला माहीत नाही। 20% मुली डिप्रेशनमध्ये, हा माझा रिपोर्ट नाही आहे, NDTVचा आहे, त्यांनी सर्वे केला। डिप्रेशन आहे करोनानंतर मुलांना, त्याच्याकडे ऑफकोर्स घर, ऑनलाईन शिक्षण कळत नाही। किती मुलांनी पालकांना सांगितलं की ऑनलाईन शिक्षण कळत नाही,
किती मुलांनी सांगितलं शाळा सांगितलं सर आहेत ना प्रिन्सिपल तिकडे घालतो 80% मुलांना कळलं नाही उत्तम मुलांना कळलं का ते प्रश्न विचारतो तुमचाच मुला तिला गाडी पुढे नाही जाणार कळलं का तुमच्या मुलांना तुम्ही ऑनलाईन शिक्षण चालू असताना कधी मुलाच्या बाजूला बसलात का की समजा शिक्षक शिकवत आहे तर तुम्ही बाजूला बसलात का काय होतंय आपल्याला कळते का तुम्हाला कळलं तर मुलांना कळणार ना आणि ऑनलाईन कन्सेप्ट आपल्या देशात पहिल्यांदा करोना आधी नव्हती आणि त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कसं शिकवायचं ते पण नाही शिकवलं आणि कसं शिकायचं ते पण नाही शिकवलं आता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती सवय असते की त्यांना कंटिन्युअसली ऑनलाईनच शिकवलं ते मोठ्या मोठ्या गोष्टी पण आपल्या शाळेत ती सोय नव्हती पण पालक बाजूला बसले का त्या मुलाला कळते का बघितलं का कालचा ABP माझा सर्वे आज पण TV वर सतत दाखवत आहे 15% मुलं मोबाईलची ॲडिक्ट झाली तुम्ही तो सर्वे बघितला पण असेल त्या मी एकट्यांना बघितलं काल रात्रीपासून मी चौथ्या 15% मुलं मोबाईल ॲडिक्ट झाली मोबाईल कोणी दिला आपण मजबुरीत दिला किती मुलांचे मोबाईलला पासवर्ड दिले तुम्ही दिला ना मोबाईल पासवर्ड का ठेवतो मुलाला काय अधिकार आहे पासवर्ड ठेवायचा किती पालक मुलाचा मोबाईल पूर्णपणे चेक करतात सिरियस नका बसतो ना मी दोष नाही देते तुम्हाला विचारतोय आत्ता का संपूर्ण मोबाईल त्याचा तो कुठच्या साईट ऑनलाईनमध्ये तो कुठे असतो मुलगा कुठचा गेम खेळतो तुम्हाला हे माहिती आहे का मोबाईलचा गेम हा जुगाराकडे घेऊन जाणार आहे किती लोकांना माहिती आहे मी 20 वर्ष जुगार या विषयावर अभ्यास करतो बस नाही सांगतो माणूस कन्या करते आरती म्हणून नाही म्हणजे नाही नो मीन्स नो एक लक्षात ठेवा पुढे जाऊन हा मोबाईल विचित्रपणे आपल्याला घातक ठरणार 20% मुलं खूप चांगला यूज करतात पण आपला मुलगा 20% नसेल तर कित्येक शाळांच्या तक्रारी आल्या म्हणजे पालकांच्या की ऑनलाईनमध्ये मुलं शर्ट लावून बसेल फॅक्ट सांगतो तुम्हाला गव्हर्नमेंट शाळेचा फोन आला आहे सर काय करायचं म्हणजे टीचरला जाऊन सांगा मला काय सांगता प्रिन्सिपलला जाऊन सांगा की असे प्रकार होतात आपण सजग राहायला पाहिजे आपण सजग राहायला पाहिजे पहिलं मुलाचे लाड करतात मुलाला पॉकेट मनी पण नाही पण चोख एक पैशाचा हिशोब माझ्या वडिलांनी ते करायचे 10 रुपये आम्हाला मिळायचे कॉलेजमध्ये जाताना फक्त 10 आणि रात्री आले विचारायचे काय खर्च केला मी त्या 10 रुपयातून माझ्या वडिलांना बनावली तंबाखू 120 आवडतं आणि दररोज 3 रुपयाचं पान होतं ही जाणीव आपल्या मुलांमध्ये आहे तुमचा पैसा उडवण्यासाठी नाही तर तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे किंवा पैसे कुठे खर्च होते तुम्हाला लगेच कळतं तुम्ही काय एवढे आपण सगळे सुशिक्षित आहोत आणि सुशिक्षण अनुभवी होतो जे मुलगा फेकतो गेले तुम्हाला कळतं ना फेकतो गेले एका मुलीला सवय होती तुम्हाला मुद्दामून सांगतो अलर्ट करतो एक मुलगी दररोज फ्री ऑफ चार्ज रिक्षाने यायची तिच्या घरपर्यंत रिक्षाला सोडायचं त्या रिक्षाला संपवता का त्याने काय फायदा घ्यायचा तो 4 महिन्यांनी घेतला पण तोपर्यंत ते आईचे पैसे वापरायचे गाडी लावायचे आई दिलेली सुरू आणि शेअर पण घालून कळलं प्रॉब्लेम झाल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर कळलं नंतर पण फायदा नाही खूप मायनर गोष्टी खूप अभ्यासाच्या बाबतीत पण आज तुम्ही लक्षात ठेवा भारतामध्ये शोचनीय स्थिती आहे 40,000 वैद्यकीय जागांना आपल्या 40,000 अर्ज येतात आणि 3,850 सगळ्यांना माहिती बिगर बोर्ड मेडिकलमध्ये रत्नागिरीच्या आतापर्यंत बेसिक माझ्याकडे आहे SP ने पाठवलेला मेसेज 2 जागा त्यांच्या पोलिसात 2 त्यामुळे खालच्या दर्जाच्या
1750 त्याच्यामध्ये BMA झालेल्या लोकांचे पण हायर क्वालिफाईड लोकांचे पण तरी 25,000 बघा सांगायला होतं की आपण मुलाला कसं घडवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल की आता मुलगा ग्रॅज्युएट होऊन होणार नाही, होणार आहे का? सरकारी नोकरी आहे का? नाही आहे. मग त्याला तुम्ही सेकंड ऑप्शन कधी बघितलंय का? तुम्ही अभ्यास केलात का? 25,000 करिअर आहेत इंडियामध्ये. किती? सगळ्यात जास्त जर का स्कोप असेल ना तर तो फक्त इंडियात. तुमची मुलगी म्हणजे आणि तुमचा मुलगा दर महिना 30,000 रुपये डोकं चालवलं तर कमवू शकतो, ग्रॅज्युएट करून साईड बाय साईड. पण आम्ही म्हणतो आमच्या मुलांचं हे काम नाही, जास्त तू करायचं नाही. माझ्याकडे एक TV मॅकॅनिक आहे, LED TV करायला 25 लाख TV आहेत आमच्या तालुक्यात. 25 लाख कस्टमर. मी मराठी माणूस, तो आल्यानंतर त्याला विचारलं गावाला काय पोटापुरतं मिळतं का? हो सर, 80,000 रुपये महिना मिळतो. दररोज 10 घरी जातो, 200 रुपये हात लावायचे घेतो, सरळ 60,000 ते झाले आणि पाठवते कामाला. म्हटलं तू एखाद्या मुलीला का नाही शिकवत? छोटे का मुलीला शिकवायला घेऊन गेलो, 2 दिवस गेलो. तिच्या आईवडील बोलले असले कामं आपण नाही करत, 80,000ची कामं आपण नाही करायची. आता काय पोलिसांना घेऊन दिली का काय करून दिलं? याचं शिक्षण आहे, प्रॅक्टिकल शिक्षण देण्याची माणूस तयार आहे. तर आम्ही पालक नाही म्हणतो. आणि मग ग्रॅज्युएट नंतर गेल्या महिन्यात आमच्या तालुक्यामध्ये 285 गाड्या चोरीला गेल्या. रात्री मिळत आहे सगळ्या 285 एकाच महिन्यात. बेकारी वाढली. म्हणजे काय की आपण त्यांना साईड बाय साईड शिकवलं, त्यात कमीपणा नका. डिश रिपेअर करायला शिकवलं, जरा डिश आली की आपण अस्वस्थ होतो. TV पाहिजे प्रत्येकाला. डिशवाला 150 रुपये देतो आमच्याकडे. तुमच्याकडे किती कोण माहिती आहे? हात लावायचं 150 रुपये, टाईट करायचं. बरोबरच आहे? बरोबर. प्रत्येकाच्या घरात डिश आहे. आम्ही आमच्या मुलांना नाही शिकवतो. आम्ही कोण शिकवतो? एक उदाहरण देणार पुढच्या विषयाचं की आमच्याकडे एक नेहमीचं मुलं आहे, डिसलाईक सब्जेक्ट घेतला, जो त्याला आवडत नाही तो घेतला. मला नाही आवडत भूगोल, तर दररोज आम्ही भूगोलाचा अभ्यास केला आहे. ॲटोमॅटिक तो आवडू शकतो. ॲटोमॅटिक काही करावं लागत नाही. त्यात काही जादू टोणा काही नाही, प्रॅक्टिकल असं सवय. हॅबिट मेन मॅच करते. कळलं? सवय माणसाला परफेक्ट होते. तिसरं, बरेच लोक म्हणतात माझा मुलगा मला नमस्कार करतो. आताची मुलं नाही करत, पण त्यामध्ये त्याचं मुलगाच आहे. मग त्याला काय सांगायचं? बाबा तू नमस्कार करू नको, दररोज असं वाग. तूच एकटाच वागलेली नंबर आहे, लक्षात ठेव. फॅक्ट जास्त सांगायचं, जी जी मुलं वागतात ना ॲटोमॅटिक नंबर आहे. म्हणून देवाचे दरवाजे छोटे असतात आणि आपण वागून जातो. ही नंबरच आहे. पटते ना? हा मग तेच आहे की ते आपण ॲटोमॅटिक आलं पाहिजे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी नेहमी माझं उदाहरण देतो. मी उठलो की घड्याळ 4:30 वाजता. उदाहरण काय बघा, मी उठलो की घड्याळ 4:30 वाजता. घड्याळ 4:30 वाजता आज कित्येक वर्ष डोळे उघडले समोर सांगायचे किती वाजता ही सवय सुद्धा आम्ही लावत नाही. प्रॉब्लेम काय झाला माहिती का? सकाळी उठला आजकालचे पालक आणि मुलं पण सकाळी उठले की असं पहिलं मोबाईलमध्ये काय झालं तुम्ही बघितलं की मुलं बघता. पहाटे उठून काय मोठं होणार आहे? रात्री 10 वेळा तुम्ही बघता, परत काय बघता. मुलं ते टिपत असतात ना. म्हणजे आपल्या हातातला मोबाईल खातं काय आपल्याला कळलं पाहिजे ना. तर आपण मुलाला सांगणार नाही, मुलं काका टाक
टॉप वासिंगला बोलवला, मस्त बोलवलं. हे सगळं माझ्या आईला बोललं. ती 12 वाजेपर्यंत मोबाईलवरती असते. मला कळत नाही ती काय करते. झालं 7वीला काउन्सिलिंगमध्ये मला सांगितलं काय करायचं. त्यामुळे आपण मुलांना दोष नको देऊ. आपण मुलांना वाईट नको ठेवू. अजून एवढी पिढी बदलावली नाहीच आहे म्हणजे ठाम. पण त्यांना चांगले विचार देणाऱ्या संस्था आपण घेऊन जातो. चांगले विचार केला. चांगले विचार म्हणजे किती लोकांच्या घरी दररोज सकाळी कीर्तन जातात. मी 28 वर्ष दररोज एकदाच कीर्तन. त्याच्यातून मला 2 वाक्य दररोज मिळतात. दररोज कीर्तन धर्म म्हणून नाही, धर्म म्हणून नाही. म्हणजे त्याला आपण तुमचा जातीय रंगावर द्यायचा आहे. विचार, ते जे विचार ठेवतात ते अफलातून असतात. त्या विचारांनी बळकटी येते. एक आपल्याला सुचत जातं. मग आम्ही का नाही ऐकायचं. मराठी मालिका बघता का तुम्ही? कोणीच नाही बघा मराठी मालिका बघता का? हो का नाही म्हणा. हो एवढं स्लो. इकडे पालक घाबरतात तर मुलं घाबरतात. तुमची मुले पण चांगली आहे. सकाळी पण त्यांच्या सोबत तास लक्षात आलं. गरज चालेल. मराठी मालिकेमध्ये एक विचित्र झालं की जे आपण सगळे बघतो आणि निषेध पत्र पण घेतो. मी आत्तापर्यंत झी मराठीला आणि ETVला 4 पत्र पाठवली. ताबडतोब बंद करा. का पाठवली? प्रत्येक मालिकेमध्ये स्त्री विलन दाखवली. प्रत्येक त्याला काय सांगायचं पालक म्हणून की तू एक काम कर. आज जो पिक्चर बघितला तो पहिल्यापासून शेवटपर्यंत भावनांसकट घेऊन ते पहिल्या सुरुवातीला तुमची भावना निर्माण झाली. हिरोईन भेटल्यानंतर तुला तुमची भावना वाटली. विलन आल्यावर तुला काय वाटलं. मारामारी झाल्यावर तुला काय वाटलं. मारामारीनंतर तुझी भावना काय होती. त्या लोकांनी जवळ आलेली चूल दाखवलं तेव्हा तुझी भावना काय होती. आम्ही अशा मुलांच्या केस घेतो आणि त्याच्यातून मुलगा बनवतो. तुम्हाला तुमच्या मुलाचं परफेक्ट चरित्र कळेल की आपला मुलगा काय विचार करतो. नवसीला काय करतो, मारामारीला काय करतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय मी काय आपल्या प्रत्येकात कॅरेक्टर डिफेक्ट आहे. याची मान्य करा. गुणदोष 32 प्रकारचे गुणदोष आहेत. त्यात लेझिनेस आला, अँगर आला, सगळं झालं. 32 आहेत. लस्ट आहे, ग्रॅटिस्युटी आहे, बरेच आहेत. तुमच्याकडे माझ्याकडे पोलीस ऑफिसरमध्ये 1-2 प्रत्येकात. ते आपण कधी ओळखणार. ते मुलांच्या काय ते कधी बघणार. तुमचा मुला चिडचिड करतो का हे तुम्ही बघितलंय का? पण नुसतं बोलणार तुम्ही चिडचिड करतो चिडचिड करतो चिडचिड. तो कॅरेक्टर डिफेक्ट आहे. तो आजार आहे. तो कमी करावा लागेल. भविष्यात त्रास होतो. हे कळलं. किती पालक मुलांसमोर गेट होता किंवा चालत होता. किती 1% पण नाही. प्रत्येक मुला मुलीने व्यायाम केलाच पाहिजे. त्याने त्यांचे शरीर. आता आमचे DYSP साहेब सकाळ संध्याकाळ व्यायाम करतात. मला माहिती म्हणून सांगतो. का करतात? झालं की त्यांना मस्त आहे सगळे पोस्ट आहे. तरी सकाळी 5ला उठून का करतात? मन चंद्रा तो तन चंद्रा, तन चंद्रा तो आपण ते नीट ठेवलं म्हणजे आजार होतो. आज वयाच्या 61व्या वर्षी मी भगवत काही होत नाही. नाही 4थं व्याख्यान आहे माझं. 1.5 तास बोलतो करते. आवाज पण नाही बसत. बिल पावडरमुळे मला काहीच होत नाही. कारण ती एक झेप असते. ती प्रत्येकाकडे मुलामध्ये तो एक टाकतो. मुलाला काय पाहिजे जरा बघायला नाही. गोड बोलून काही नाही म्हणत नाही. आता अजून गोड बोलणार गोड बोलून काही होणार नाही. त्यापेक्षा त्याचा कल काय आहे.
काही पालक अभ्यासाला खूप मागे लागतात. अभ्यास कर 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 बाजूचा बघ पहिला तू बघ तुझं पुढे काय होणार मला कळत नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का? माहिती आहे पण तुम्ही दुर्लक्ष करता. की कमी शिकलेली मुलं कॉलेजमध्ये खूप चांगले मार्क मिळतात 10वीपेक्षा. आणि 10वीत जे पहिले येतात ते खूप मागे पडतात. हा रिसर्च आहे, तुम्हाला माहिती आहे का? ते सत्य आहे, सत्य आहे, चेष्टा नाही करत. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, घरी दररोज एक पेपर चालवा. कुठचा आहे? लोकसत्ता, महाराष्ट्र इंग्लिश, कुठचा इंग्लिश. आणि तो मुलगा वाचेल ना, आधी तुम्ही वाचा तर तुमचा मुलगा वाचा. हा जो तुमच्याकडे देव उभा आहे तो 6 पेपर वाचल्याशिवाय सुरुवात करत नाही. कारण त्याने मला मोठे पेपरने मला नॉलेज दिली, पेपरने मला दृष्टी दिली. पेपर वाचणं अत्यंत आवश्यक. प्रत्येकाच्या घरात एक तरी पेपर पाहिजे. वाचन संस्कृती पुढे आणि पेपरचा जन्म तोच नसतो आपल्याकडे. मग ते ग्रंथ आणि कादंबरी आणि अजून काही तुमच्या मुलाला आवर्जून करिअरच्या साईट दाखवा. करिअर साईट गुगलवरती जवळजवळ मला तर 50 आहे. सगळ्यात महत्त्वाचं, किती मुलांची किती मार्कांची मुलं 10वी आहे? 10वी आता करा. मला कसं कळणार? ओके, तुम्हाला एक सांगतो, परीक्षा संपली की त्याला 200 मध्ये वही द्यायची. किती त्याला सांगायचं, दररोज सकाळी एका व्यक्तीकडे, संध्याकाळी एका व्यक्तीकडे जायचं. त्याने कसं करिअर केलं हे सगळं लिहायचं. एक प्रश्न त्या काकाला विचारायचा की तुमचा या करिअरमध्ये अपमान झाला का, यासाठी तुम्ही काय काय केलं हे लिहायचं. असे 200 करिअर तुझी झाली पाहिजे. माझ्यात गणेश केंद्रे साहेब पण आलं, त्यांच्याकडे पण पाठवायचं. जोपर्यंत तुम्ही पाठवणार नाही ना तोपर्यंत मुलांमध्ये धाडच नाही का. मी असं मुलांना तयार केलं आहे, जा तुमच्या आजूबाजूला करिअर आहे, जाऊन बघा. मग तो अगदी पाणी पिऊन जाणार असेल भैया कैसे सुरुवात केली तुम्ही. फोनवर विचारू शकता, व्हॉट्सअपवर विचारू शकता. माझं तसं केंद्रीय सभेला घेऊ शकता, ते येतीलच नाही. त्यांनी सांगितलं बाल गुन्हेगारी का वाढते, त्यांचा प्रश्न होतो. आज बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढले, याचं कारण घरात जे आपलं वातावरण आहे, घरातल्या मुलांबद्दल बोलूया. घरातल्या म्हणजे कित्येक वेळा मी असं बघितलंय की वडिलांच्या पाकिटातले 10 रुपये जातात पण वडील बोलत पण नाही 10 रुपये घेऊन. लहानपणात मी सांगतो, अगदी कशाला घेतो तो मुलगा? कुरकुरे असतात ना, त्याच्यासाठी चोरी करतो, पण आपण बोलत पण नाही. मुळात बाल गुन्हेगारी जी आहे ना, मुलं सगळी इनोसंट असतात. परत आय रिपीट, मुलं सगळी इनोसंट असतात एका विशिष्ट वयापर्यंत. त्याचं वय 10 वर्षापर्यंत कोणी गुन्हेगारी घेऊच असतं. पण जेव्हा त्यांना कळतं की अति प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष आहे, मी काही केलं तरी चालतं, तेव्हा तो मुलगा घरातून सुरुवात करतो. घरातून बाहेरून नाही. आणि मग त्याच्यानंतर तो मित्रांच्या दप्तरातल्या गोष्टी चोरतो. घरी नाही, तुम्हाला कळत पण नाही, कधी कधी आठवत पण नाही. आता कोरोनानंतर ज्या मुलांच्या हातात मोबाईल आले, मुलांच्या हातात मोबाईल आले ना 10 वर्षाच्या वयात, ते चुकून अँड्रॉइड असल्यामुळे वेगवेगळ्या फिल्म बघतात. सगळ्यात खतरनाक यूट्यूब. तुम्ही जर का सर्वे केला महाराष्ट्र पोलिसांचा, तर यूट्यूबवरनं चोरीची एक संकल्पना सुचली असं भरपूर लोक पोलिसांना सांगतात. हे तुला कुठून कळलं? यूट्यूबवर. हां, चोरी कशी करायची हे त्या स्टोरीवरनं कळलं थोडक्यात. पण त्याच्यामध्येच वेगवेगळे प्रकार असतात, कॉन्फिडंट असतात, अजून काही असतात. मुलांच्या भावना भडकवणाऱ्या
आणि मुलींच्या भावना भडकावण्याचा ते असतं. ह्या जो मेंदू आहे ना तो 2 प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये एक डोपाईन नावाचा थोडा किचकट आहे सांगतो. डोपाईन नावाचा स्त्राव आहे. हा जो स्त्राव आहे ना तो दुहेरी काम करतो. एक विघातक आणि एक विनाशक. डोपाईनमुळे जर का त्याची असंतुलता वाढली तर तो मुलगा कितीही वर्षाचा असेल तरी काही करतो. तुम्हाला खोटं वाटेल, शाळेचं नाव पण सांगतो. सगळ्यांना माहिती आहे किस्सा 10 वर्षांचा. पिंजॉ शाळेमध्ये बालमुक्तीतल्या 2 मुलांनी म्हणजे मुलांनी आणि मुलींनी बालमंदिर सिनियर KG आई वडील जसे झोपतात तसे झोपले होते. शाळा सुटल्या. जेव्हा टीचर गेली तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं, हे काय? आमच्या आई वडील झोपले. वय काय? 4 वर्ष. KG ना सिनियर KG. सत्य सांगतोय, पेपरमध्ये आलंय महाराष्ट्र पोलिसांकडे नोंद आहे नजर परिषद. म्हणजे ही वृत्ती तुम्हाला त्याच्यात डोळे ब्रेन डोळ्यांनी बघितलं ब्रेनने केलं. आणि म्हणून तो त्यांनी प्रश्न विचारला की लहान मुलांमध्ये गुन्हेगारी वाढते का? 100%. प्रमाण काय आहे? आहे बऱ्यापैकी. पण अजूनही ते खूप विकोपाला गेलं नाही आहे की आपण काहीच करू शकतो. आणि एक फायदा असतो मुलांचा आम्हाला. वयाच्या 13 वर्षापर्यंत आम्ही मुलांना सुरेख काउन्सिलिंग करू शकतो. सुरेख. आणि ती मुलं ऐकणारी असतात. त्याच्या पुढे काय होतं माहिती का? मुलं मुली थोडे बेफिकीर होतं. पण 13 वर्षाच्या मुलांपर्यंत आम्ही सहजरित्या चांगलं काउन्सिलिंग करू शकतो. सगळे काउन्सिलर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट मी. त्यामुळे आपण काय करतो घरामध्ये? मुलांना स्क्रीन टाईम किती देतो? 5 वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध्या तासाच्या वरती 1 मिनिट पण मोबाईल द्यायचा. 12 वर्षाच्या मुलांपर्यंत 1 तास. 12 ते 18 2 तास. त्याच्यावरती मोबाईल आमच्या द्यायचा नाही. किती कालक पाहतो कोण नाही. फायदा काय? जागतिक सर्वे येऊ नये तर इंडियाचा सर्वे येऊ नये. आम्ही ऐकणार नाही. ते का सांगतात सेक्रेटरी? त्यांनी कॉन्सन्ट्रेशन घेऊ शकतो. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जायला आता मोबाईलला काढून त्यांच्या डोक्यात सतत जेवढी त्यांच्या डोक्यात सतत फिल्म, त्यांच्या डोक्यात सतत स्पोर्ट्स ते त्याचे मोबाईलचे खेळ, त्यांच्या डोक्यात सतत विविध चित्र जे त्यांच्या डोळ्याने बघितले हेच चालू असतं. आणि आपण त्यांना डोळ्यासमोर TV दाखवतो. हल्ली तुम्ही किती मुलं बघितलं तो ते कार्टून बघून असतात आणि मला शोधावे लागतात. पूर्वी कार्टून झालं की आपण असायचो. आता कोण कार्टून बघतच नाही. भलतेच चॅनल लावतो. हल्लीची लहान मुलं बिग बॉस आवडीने बघतात. मला आश्चर्य वाटतं, अरे बिग बॉस एक स्क्रिप्टेड शो, त्याचा प्रत्येक शब्द लिहिला आहे आणि तो आम्ही पालकांना सांगत नाही. माझा मित्र बिग बॉसमध्ये काम करतो. तुझा आवाज येतो ना अमिताभ बच्चनचा, आपल्या ह्याचा महेश मांजरेकरचा, बिग बॉस आदेश आहे. तो माझा मित्र मनीष सोबत आहे. गेले 20 वर्षांनी मित्र होतो. त्याचा आवाज आहे. तो सांगतो ना मिलियंस सब मायाजाल है, सब कुछ फिक्स है. त्यांना काय अचानक ॲडव्हर्टाईज सुचतात ते आलेली तुम्ही कधी बघितलं असेल. बघता ना तुम्ही स्पॉन्सरशिप म्हणून ॲडव्हर्टाईज देतात ते म्हणजे सांगायचं की असे शो आम्ही बघतो. तुम्हाला रियालिटी शो आवडत असेल ना, नाचायचं वगैरे, डान्स शो. माझी मुलगी गेली होती. परत ती माणसाने म्हणाली म्हणून मला आधीच सांगितलं होतं तिला तिथल्या भागामध्ये काढा. सरोज खान परीक्षेला तरी मला सांगितलं होतं तुमची मुलगी क्वार्टर फायनलमध्ये बाहेर येईल. आणि बरोबर क्वार्टर फायनल बाहेर तो गलतीवरती स्क्रिप्टेड. जज पुढे काही नसतं. हातून कागद येतो की याला काय परीक्षा पैसे कमवण्याचं शिक्षण
त्याला तुम्ही केलं पाहिजे. आणि ते तुमच्या हातात आहे. तुम्ही ते त्याला द्यायचं असं कधीही मात्र नव्हतं. माझ्या मुलाला हे शिक्षण मी कसं दिलंच पाहिजे. त्याला करू दे, तर करू दे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 25,000 केले. कधी मुंबईला गेला तर महाराष्ट्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र जातो कबूतरखान्याच्या बाजूला म्युन्सिपल स्कूल नंबर 6 मध्ये दुसऱ्या मजल्यावर 17 काउन्सिलर असतात जे फ्री ऑफ चार्ज महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं करिअर काउन्सिलिंग करतात. इकडे रुपया केले. कधी चुकून मुंबईला आला तर संध्याकाळी 5 ते 9 ते तुम्हाला तिकडे दिसते. त्याचा फायदा नाही. छोट्याच्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातली मोठी गोष्ट समजा त्याचा फायदा. आता माझी तुमच्याकडे अपेक्षा असणार कोरेगावच्या निर्भया पथकाद्वारे आयोजित आजच्या या कार्यक्रमात मिलिंद पोंक्षे सरांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की मुंबईवरून कोरेगाव सारख्या ठिकाणी येऊन त्यांनी आपले अनमोल विचार आपल्या पालकांपर्यंत पोहोचवले. तर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरं तर आपण सर्व पालक, मी जागरूक पालक म्हणेन. मला सुद्धा बऱ्याच वेळा पालक सभेला जा म्हणून माझी बायको सांगते. मी म्हणतो नाही, मी नाही जाणार, तुम्ही जा. तर अशीच परिस्थिती बऱ्यापैकी घरामध्ये आहे. आज आपण पालकांची म्हणजे पुरुष पालकांची मोठभर संख्या पाहिली आणि आपण सर्व जसं की म्हणजे खरं तर आपल्याला मी धन्यवाद देतो आपण सर्वांच की आपण इथे उपस्थित राहिला. खूप अनुभव येतात पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर. एक 2-3 अनुभव मी शेअर करू. खरं तर हे शेअर करण्याचं कारण सुद्धा काही पर्सनल आहे. म्हणजे त्यांची नावं कधी घेणार नाही मी, कुठली ओळख उघड नाही करणार, ते आपलं कर्तव्य आहे. खरं तर पोंक्षे सरांनंतर बोलणं म्हणजे सूर्यानंतर काश्मीरचा बघण्यासारखं आहे. तरी त्यांच्याच म्हणजे हा प्रमाण मी करू इच्छितो. माझा एक जवळचा मित्र ज्यांच्याबरोबर मी अभ्यास केला, एकत्र आम्ही दोघं अधिकारी झालो. हे का केलं जातं? किती मोठे झाला, किती तुम्ही उंची गाठली, तरी श्रमाचं महत्व आहे. आपल्या मुलांमध्ये सुद्धा हे श्रमाचं महत्व बिंबवा, कळू द्या. त्यासाठी आई वडील किती कष्ट करतात. तर कोणी शेती करत असेल तर त्याला शेतामध्ये घेऊन जा, शेतामध्ये काम करायला लावा. 1 तास काम केल्याने तुमचा कुठलाही अभ्यासावर काहीही परिणाम होत नाही. बरोबर सर शिक्षण तज्ञ आहेत, विद्यार्थ्यांशी अनेक त्यांनी सांगितलं संवाद साधतात आणि 1 तास 2 तास काम केल्याने कुठलाही परिणाम होत नाही. जर तो झालाच तर तुमच्या अभ्यासावर चांगला परिणाम आणि त्यांना कळेल अरे माझे आईबाप किती माझ्यासाठी करतात. आपण जेव्हा मुलांना 20-20 हजार रुपयाचा मोबाईल घेतो ना, आपण 4,000चा 2,000चा वापरतो, तेव्हा त्या मुलांना त्या पैशाची किंमत कळत. पण जेव्हा त्याला दिसेल आपल्या वडिलांच्या कामामध्ये आपण हातभार लावल्यानंतर त्याला किती कष्ट आहे, तेव्हा मुलं तुम्हाला सांगेल एवढं भागायचं नको. आणि जेव्हा तो तुम्हाला असं सांगेल तेव्हा तुम्ही जिंकला असं मी समजतो. उदाहरण देण्यासाठी खूप काही आहे समाजामध्ये. आता जे मोबाईल तुम्ही बघा, अगदी लहान लहान मुलं त्याचा मोबाईल काढून घेते, रडायला चालू करते, ते जेवत नाही. टीव्ही बंद करा, बघा मुलं कशा अंगावर येतात. ही परिस्थिती आपल्या घरात येऊन देऊ नका. 4 दिवस रडेल. सरांनी सांगितलं आता तुम्हाला मुलांना कसं हे करायचं, कधी रागवायचं, आंबोला धरायचा की हसून हे करायचं. तुम्ही जाणकार पालक आहात. फक्त स्वतःचे डोळे उघडा, स्वतःचे डोळे उघडा आणि हे बघा हे चुकीचं दिसते. मग काय आपल्याला आपल्यात पण बदल करावे लागतील. आपण घरी काम करून घरी येतो आणि आपण टीव्ही लावतो. मुलांचा संवाद कुठे आहे? मुलांना आपण इफेक्टिव्ह वेळ कुठे देतोय? जो क्वालिटी वेळ म्हणतो तो आपण कुठे देतोय? देतो का आपण आपला टीव्ही लावतो, आपण आपला स्वयंपाक करतो, आपण ते मुलांचं काय करतो. पण काहीतरी आपण त्यांच्याशी बोलूया, टीव्ही बंद करूया, त्याचा मोबाईल काढून घेऊया. सरांनी सांगितलं 9 नंतर मोबाईल वापरत नाही. आपण सुद्धा असा नियम काढून देऊ शकतो. मुलांना थोडाच वेळासाठी देऊ शकतो आणि तो वेळ खेळण्यासाठी देऊ शकतो, त्याच्या बरोबर जाऊ शकतो. आता सरांनी सांगितलं 10
त्यानंतर मुलांना बाहेर पाठवूच नका, काहीच नसतं. मला जर वाटलं ना कधीतरी आमच्याबरोबर नाईटला चला, की मुलं अशी 4-4 मुलं अशी एकत्र बसलेली असतात, काय करत असतात माहित नाही, प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये असतो. एक्स्ट्रीम कंडिशन्स पाहिले मी काही दिवसापूर्वी एका गावात, ताजं उदाहरण आहे, पण त्या आपल्या पाल्याशी निगडीत आहे. म्हणजे आपल्या पाल्यानं कसं वागलं पाहिजे, तो कसा तुझ्या नागरिक झाला पाहिजे, त्याच्यावर संस्कार कसे चांगले झाले पाहिजे आणि तो भावी आयुष्यात कसा ताठ मानेने उभा राहील हे सर्वांनाच वाटत असतं. आणि त्याच घटना साहेबांनी सांगितल्या अत्यंत स्पष्ट अशा ह्याच्यामध्ये आज निर्भया पथक दिवसभर आज विद्यालयामध्ये आहे. सकाळच्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, दुपारी पालकांना मार्गदर्शन केलं, मुलांच्या समस्या, त्याचबरोबर पालकांची जबाबदारी, संस्कार यावर मार्गदर्शन केलं. यामध्ये श्री मिलिंद पोंगसे प्रमुख मार्गदर्शक समादेशक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयामार्फत त्यांचं आभार. त्याचबरोबर श्री गणेश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयामार्फत त्यांचेही आभार. त्याचबरोबर श्री भरत नाळे PSI कोरेगाव हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले. पत्रकार नवनाथ पवार, प्रतिसाद न्यूज चॅनल, साहिल चारी, पोलीस कॉन्स्टेबल अमर चव्हाण, संतोष जाधव पोलीस कॉन्स्टेबल हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. विद्यालयामार्फत त्यांचेही आभार. त्याचबरोबर श्री देशमुख पोलीस मित्र आणि सर्व पालक हे कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे विद्यालयामार्फत हार्दिक आभार.